ओके, ठीक आहे. तर आजचा विषय आपला आहे स्वरविज्ञान. स्वरविज्ञानाच्या पहिले जायच्या पहिले 1-2 गोष्टी सांगायच्या होत्या. पहिली गोष्ट तर मला रोहिणीताई आणि श्वेताताई यांचा अनुभव सांगायचा होता. श्वेताताई अजून जॉइन व्हायला वेळ लागते. पण रोहिणीताई नाम गिरवताना खूप मला त्यांची मेथड आवडली. म्हणून मला असं वाटतं, की ते कोणत्या मेथडने गिरवताय ते जर सगळ्यांना सांगितलं तर त्यांना पण एक म्हणजे नवीन काहीतरी ऐकायला मिळेल आणि श्वेताताई पण जॉइन झाल्याच आहे, तर त्यांचा पण एक अनुभव ते 2-3 मिनिटात सांगतील. अ, तरी नीट आहे. आवाज येतोय रोहिणीताई? हा, हो, येतोय आवाज. येस. अं, ते ह्याचंच सांगू ना, ते झाडांच्या पानांचं. हो, त्यांचंच हो, हो, सांगायचं होतं हो, ना दादा. हो. हा, होय, मी होय, होय. गार्डन मध्ये त्याच्याच. फिरायला मला ती जाते फार ना. आवडली. हां. मी गार्डन ओके, मी गार्डन मध्ये फिरायला जाते तर तिथे छोट्या छोट्या असं चिंचेची पानं असतात ना छोटी, तशी काहीतरी तिथे झाडं आहेत आणि तिथे भरपूर असे पडलेली असतात. सकाळी सकाळी जाते मी तेव्हा. तेव्हा मी वॉकिंग करून तिथे बसलेले, तेव्हा माझ्या असंच मनात आधीच दादाने सांगितलेलं आपण वेगवेगळ्या पद्धतीने नाम गिरवायचं आहे म्हणून. मग तिथे ना ते असं खूप पानं पडलेली, तर मी ती अशी बंच असं डोळ्यासमोर इमॅजिन केलं की ती बंचने मी असं राम नाम असं लिहितेय. म्हणजे रांगोळी कसं घालतात तशी ती छोटी छोटी पानं अशी हाताने घालून ते त्याने राम नाम लिहितेय असं मी इमॅजिन करत होते. आणि दुसरं गणेश जयंती होती ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी दुर्वा असतात ना, दुर्वाच्या आपण जुड्या वाहतो नाही का गणेशाला. मग त्या जुड्या अशा एकावर एक ठेवून त्याचे देठ दिसणार नाही तसे एकावर एक ठेवून असं राम नाम लिहिलं, असं इमॅजिन करत होते. सुंदर. मी तसं आता करायचा प्रयत्न करणार आहे. मला चांगली आयडिया दिली तुम्ही म्हणून बाकीच्यांना आयडिया मिळेल म्हणून तुम्हाला शेअर करायला लावलं. श्वेताताई तुम्हाला एक 3-5 मिनिटात तुमचा अनुभव शेअर करायचा असेल तर सगळ्यांना त्याची प्रेरणा मिळेल. तुम्ही म्यूटवर आहात. हा. अ, दादांनी जसं सांगितलं ना नामजपाचं मानसपूजा, तर मानसपूजा माझी रोजची अशी असायची. अ, म्हणजे नेहमी बऱ्याच दिवसांपूर्वी असायची. त्याच्यानंतर थोडासा गॅप पडला होता मुलीमुळे किंवा घरातल्या कामांमुळं. तर माझी मानसपूजा अशी असायची की सकाळी उठल्यानंतर आपण जो नमस्कार करतो तो डोळे झाकून करतो. तर डोळे झाकल्यानंतर असं इमॅजिन करायचं की आपण अक्कलकोटमध्ये आहे. कारण मी स्वामींना मानते तर मी अक्कलकोटमध्ये आहे आणि माझा नमस्कार तिथे आहे. आणि जे स्वामी समर्थांच्या सेवेत आहेत त्यांना मुजरा माहितीये. तर तो मुजरा पण करायचा. तर हे एक मुजरा झाला. त्याच्यानंतर सकाळी 2च मिनिटं. त्याच्यानंतर स्वामींना चहा प्रिय आहे. तर तो पण चहा वटवृक्षाखाली नेहमी स्वामींचं स्थान आहे. तर तिथं गेल्यानंतर आपण त्यांना चहा देतोय. हे पण इमॅजिन करायचं. कधीतरी नाश्ता, कधीतरी वेगवेगळा नाश्ता, कधीतरी असं वाटायचं की आपण तो रोज तोच देतोय का? मग नाही तर त्यात पण काहीतरी बदल करायचा. आणि स्वामींची मानसपूजा खूप छान आहे. मग त्याच्यामध्ये असं आहे की आरती करतायत आपण स्वामींची. परत बऱ्याचशा जसं नद्यांचं पाणी आणून करतायत तर ते पण आहे त्याच्यामध्ये वर्णन. आणि नगाडे वाजवतायत, आरती चंदन लावलंय, त्यांना वेगळी फुलं घातली आहेत, ते त्याच्यामध्ये वर्णन आहे. त्याच्यानंतर असं आहे की या स्वामी राजा बसा भोजनाला, हा पंचपक्वान नैवेद्य केला. मग ते एवढं पंचपक्वानांचं ताट इमॅजिन करायचं, ते खूप छान वाटते. आणि त्याच्यानंतर मग ही सगळी मानसपूजा. मग येता जाता असं इमॅजिन करायचं आपण की आज स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत. किंवा बाहेर जाताना जायचं जरी झालं तरी म्हणायचं की स्वामी तुम्ही माझ्या सोबत चला म्हणून. तर एक आपण जसं म्हणजे घरातलीच एक व्यक्ती आहे असं हे करायचं. आणि
आपण निघालोत आणि आपले दैवत आपण घरात मागे पण ठेवून जातोय, मग ते काय आपलं घर राखायला राहिलेत का? नाही, तर आपल्या घरातलेच एक व्यक्ती आहेत. आणि असं विचार करते की मी हे घर स्वामींचं आहे, हे दिलंय ते घर स्वामींचं आहे. मी अजून रेंटनी राहते, पण जे दिलंय ते राहायला पुरतं तरी ते तरी स्वामींनीच दिलंय. कारण कितीतरी लोक आहेत ज्यांना घरं पण भेटत नाहीत, अशी परिस्थिती असते. जे दिलंय ते समाधानी आहे मी, पण आहे त्याचे घराचे प्रमुख प्रतिनिधी माझे स्वामी आहेत. इवन जेव्हा अ, आपल्या घर खर्चापुरता जेव्हा पैसा येत होता तेवढ्या पुरताच, तर तो पण असं हे करायची मी, की महाराज एवढा एवढा आता पगार आहे, तर आता ते तुम्ही ठरवा कसा कसा भागवायचा. मग तो सगळा भागायचा आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू प्रगती होत गेली. पण आलाय ना, एवढं आहे, एवढं एवढं असं आपली सॅलरी आलेली आहे आता. आता खर्च तर इतका आहे, आता ते तुम्ही भागवा, कसं कसं सांगा, कसं करायचं. मग पण असं कधी नाही झालं की अपुरं पडलंय किंवा नाही आता हे भागलंच नाही, असं कधी नाही झालं. नेहमी पूर्णपणे व्यवस्थित सगळा हिशोब सगळा महाराजांना पुरून जायचा, तो म्हणजे महाराज ठरवायचे. आणि बाकीचं मग बाकीचं मी एक प्रत्येक वर्षी एक करते की झाले आता 2 वर्ष झाले माझ्या घरी स्वामी प्रकट दिना दिवशी मी सगळ्या महिलांना बोलवते आवर्जून. सोसायटीमध्ये माझ्या 120 फ्लॅट आहेत. तर त्या 120 फ्लॅट मधल्या बायका ज्या ज्या कोण करतायत लेडीज त्या येतात, त्यांना सांगते या तुम्ही म्हणून. आणि हा मी म्हंटल तसं मी म्हंटल दादांना, हा माझा स्वार्थ आहे की हा पिल्लू आहे बघ, दादा. हा, तर मी ना म्हंटल त्यांना, मी बोलवते त्यांना. मग माझ्या परीने मला जो काही प्रसाद करता येईल तो मी करते. शिरा एकदा केला होता, एकदा मसाले भात केला होता. मग त्यांना पण माहिती झालं ह्या ताई करतात. मग मीच एकटी आहे सोसायटीमध्ये की जी बोलवते घरी सगळ्यांना स्वामी प्रकट दिना दिवशी. मग स्वामी प्रकट दिना दिवशी सगळ्यांना बोलवते. स्वामी जप एक माळ करून घेते, सगळेजण मोठ्याने म्हणत असतात स्वामी जप. त्याच्यानंतर स्वामी स्तवन होतं, स्वामी समर्थ अवतरणिका होते. त्याच्यानंतर गुरुचरित्र अवतरणिका होते आणि सगळेजण मोठ्याने आरती म्हणत असतात. प्रत्येक लेडीजच्या हातात एक एक वेळा आरतीचं ताट जातं. सगळ्यांना सगळ्यांच्या हातात जातं ताट आणि तेवढी आरती सगळ्यांच्या हातून होते. मग ना तो माझा स्वार्थ आहे की मला ते माझ्या घरात असं कानात घुमलेलं म्हणजे ऐकायचं असते की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि ते मला खूप आवडते. कारण जसं अंजलीताईंनी सांगितलं की आपण मोठ्याने म्हटलं तर आपल्या घरातल्या निगेटिव्ह एनर्जी जातात. तर त्या 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 दिवशीपासून ना जो प्रवास सुरू होतो तो त्यातली एक एनर्जी मला खूप छान वाटते. त्याच्या अगोदरची किंवा ते त्याच्यापेक्षा त्या दिवशी जो माझ्या घरी कार्यक्रम होईल त्याच्यानंतर खूप छान वाटतंय खरंच. आणि हा जो मी म्हंटल की माझं जी मानस पूजा होती सकाळची मी करत होते, सकाळी उठल्यानंतर मुजरा किंवा स्वामींना चहा देणं, बाकीचं हे माझं एक झालं म्हणजे 6-7 महिने झालं मी विसरले होते. आणि त्या दिवशी दादांनी मला ती आठवण करून दिली की आपलं नामजपा सुरू होतं, मानसपूजा कशी करायची, काय करायची. आणि त्याच दिवशी मी संध्याकाळी अक्कलकोटला गेले होते. तर मी ट्रॅव्हल्समध्ये बसले आणि ट्रॅव्हल्समध्ये बसल्यानंतर माझी मुलगी छोटी आणि मुलगा असा मी तिघं प्रवास करत होतो. आणि जाताना मला थोडंसं टेन्शन होतं की मी पहिल्यांदाच ह्या दोघांना फक्त घेऊन बाहेर पडले आणि कसं जाणार, माझा प्रवास कसा होणार आहे काय माहिती. मला टेन्शन आलं होतं. आणि मग थोड्या वेळाने मी आठवलं की आपल्याला आज सेशन झालंय आणि आपण विचार करत होतो नेहमी की स्वामी आपल्या सोबत आहेत म्हणून. मग मी ट्रॅव्हल्सला बसल्यानंतर असं इमॅजिन केलं की महाराज आपल्या सोबत ह्या ट्रॅव्हल्समध्ये आहेत. त्याच्यानंतर मला एक 1% सुद्धा अजिबात भीती वाटली नाही. मी तो पूर्ण प्रवास 2 दिवसाचा केला. अक्कलकोटमध्ये गेले. त्याच्यानंतर झालं असं की मला रूम भेटली नव्हती. आणि मग मी 2 मुलांना माझ्या अक्कलकोटच्या मंदिरामध्ये बसवलं. त्यांना म्हणलं मी रूम बघून येते, तुम्ही बसा इथंच. आणि हा माझा विश्वास आहे की अक्कलकोटमध्ये तुम्हाला कुणी हात लावणार नाही. अगदी छोटी छोटी मुलं आहेत माझी, 11 वर्षाचा मुलगा आहे आणि 2 वर्षाची मुलगी. त्यांना बसवलं. एक अर्धा तासात मी रूम बघून आले. ती दोघं तिथंच बसली होती खेळात मंदिराच्या वटवृक्ष मंदिराच्या तिथं परिसरात. मग मी आत गेले आणि अजून अंघोळ झाली नव्हती, काही नव्हती. पण मी आले होते ह्या भावाने की किती दिवस झालं मला महाराजांचं दर्शन नाही झालेलं, जवळजवळ वर्ष झालं. मुलगीच्या पहिल्या बर्थडेला मी गेले होते. आणि
तेव्हा पण असं झालं की 30 वर्षाची होत आली आणि महाराज तुमचं दर्शन झालेलं नाही मला. तर त्यामुळे मी गेले अक्कलकोटला 1 वर्षाची असताना ती, आणि त्याच्यानंतर माझं जाणं झालं नव्हतं. मग मी आता अक्कलकोट वटवृक्षाच्या मंदिरात परिसरात आहे मुलांना घेऊन, आणि मी कसं तिथून मागं फिरू. माझी मुलं घेतली आणि मी म्हणजे रूमवर जाऊन परत आंघोळ वगैरे करून येणार. मी इथं परिसरामध्ये आहे तिथंच, आणि महाराजांना पाठ फिरवून कसं जायचं मला ते मनाला पटेना. मी नव्हती आंघोळ केली, मी मान्य करते. खरं ना, एक आई जशी वाट बघावी ना, तसं महाराज वाट बघत बसतात, असं मला ते भाव दिसतात त्यांच्या चेहऱ्यात. मग मी सगळं सोडलं, महाराजांना माफी मागितली आणि मग आतमध्ये गेले, दर्शन घेतलं आणि मुलांना दर्शन दिलं, आणि मग मी परत गेले आणि मग संध्याकाळी परत आले, आरतीला थांबले, आणि मग माझा तो प्रवास असा झाला होता. पण मला खूप छान वाटलं. मला एक चूक होती माझी, की जर मी अक्कलकोटमध्ये त्या दिवशी नसते तर मला ती खूप गिल्टी वाटलं असतं, की मी इतकं विसरले. खरं तर त्या गिल्ट येण्या अगोदर मला महाराजांनी तिथं बोलवून घेतलं होतं. हे मला खूप बरं वाटलं खरं तर. आणि आणखी एक, जसं म्हणतात ना पूजाताई, की त्यांना महादेवाचं खूप आवडतं करायला किंवा त्यांनी करावं असं. तर पूजाताईंना मी सांगेन, की तुम्ही जी मानसपूजा करत असाल किंवा काय, तर तुम्ही नमस्कार करता, तर तुमचा नमस्कार ना तुम्ही कैलासावर करत जा. कारण आपल्याला फक्त इमॅजिन करायचंय, आणि इमॅजिनेशन ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. खरंच त्याचा अनुभव पण येऊन जातो हं. कुठेतरी तुम्हाला संकेत भेटतो, की तुमचा नमस्कार आम्हाला पोहोचलेला आहे म्हणून. तेच. खरंच खरंच. ओके, खूप थँक यू. सुंदर. तेच. खूप सुंदर. तेच ही पॉवर आहे. मानस पूजाची ही पॉवर आहे इमॅजिनेशनची. मेंदू तर वाढतोच. मेंदू आपला सेल्स वाढतात, लाईफमान वाढतं, पण बाकी गोष्टी पण होतात. तर खूप खूप थँक आणि चला आजच्या विषयाकडे येऊया. गीतेताई आणि नंदाताई होऊ शकत असेल तर कॅमेरा तुमचा चालू करून घ्या, जेणेकरून मी तुम्हाला बघू शकेल आणि आपण इंटरॅक्टिव्ह करू. ओके, माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? चलो. तर आजचा विषय आहे स्वर विज्ञान. व्हॉट इज मीन बाय स्वर विज्ञान? स्वर विज्ञान आता आपण तुम्ही वर्कशॉप मध्ये पण ऐकलं असेल, त्याच्या पहिले पण कदाचित ऐकलं असेल नाही, किंवा आपण मागच्या 1 महिन्यापासून स्वतः डावी नासिका, उजवी नासिका, चंद्र, सूर्य खूप काही बोलत होतो. तर मुळात हे आलं कुठून आहे स्वर विज्ञान? मुळात याची सुरुवात होते. स्वर विज्ञान म्हणजे एकदा पार्वती शंकराकडे जाते. शंकराला विचारते की अशी कोणती विद्या आहे जिच्याने पूर्ण सृष्टीचं जनकल्याण होईल? असं कोणतं ज्ञान आहे किंवा कोणती, काय म्हणतात त्याला, पॉवर आहे ज्याच्याने पूर्ण सृष्टीचं जनकल्याण होईल? आणि मग तेव्हा शंकर पार्वतीला सांगतात की ते म्हणजे स्वरविज्ञान. आणि मग ह्या पूर्ण श्लोकांचं एक अख्खी कादंबरी आहे. ती कादंबरीचा पण फोटो असेल तर तो फोटो लावलेला असेल कुठेतरी, हा, शिव स्वरोदय. अजून मला पण ही कादंबरी वाचायचा तसा योग आला नाहीये, पण ज्यांना वेळ भेटेल किंवा ज्यांना असं सहज असेल त्यांनी हे वाचा. कुठे पण मिळते, स्टेशनरी मध्ये मिळून जाईल की ऑनलाईन मध्ये मिळून जाईल शिव स्वरोदय. तर ह्या शिव स्वरोदय मध्ये प्रत्येक गोष्टींचं वर्णन आहे की कोणत्या नासिकेने केव्हा श्वास घ्यायला पाहिजे, कोणतं नासिका कशी प्रतीक असते, उजवीचं काय महत्व असतं, डावीचं काय असतं, म्हणजे चंद्राचं काय असतं, सूर्याचं काय असतं, सुषुम्नाचं काय असतं. याच्यात चंद्र सूर्य असं वर्णन नाही केलंय, इडा पिंगला वगैरे अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. तर खूप सुंदर पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये एकच लाईन मध्ये, म्हणजे असं माझ्या वाचण्यात आलंय की स्वरात साक्षात महेश्वरा. जर तुम्ही स्वरावरती म्हणजे श्वासावरती जर तुम्ही तुमचं कंट्रोल आणलं, ताबा आणला, तर तुम्ही महेश्वराची जागा घेऊ शकतात. आणि तेवढंच ते कठीण पण आहे. म्हणून सहजासहजी सगळे महेश्वराच्या जागेवर जायला नाही पाहिजे. म्हणून तेवढी ती कठीण विद्या केली. ऍक्च्युली वाटतं की आपल्याला उजवं करणं किंवा डावी करणं फार सोपं आहे, पण स्वरावरती म्हणजे श्वासावरती कंट्रोल करणं फार 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 कठीण आहे. आणि तेच ह्या स्वर विज्ञानामध्ये सांगितलेलं आहे. कारण आपला श्वास हे आपल्या प्राणाचे प्रतीक आहे. ज्या दिवशी श्वास थांबेल त्या दिवशी आपला प्राण थांबेल. आता सगळ्यात पहिले म्हणजे स्वर विज्ञान हे सांगतो की आपण श्वास का घेतो. त्याच्यामध्ये त्याचं वर्णन आहे की श्वास का घेतला पाहिजे. श्वास जगासाठी नाही घेतला पाहिजे, तर श्वास हे जनकल्याणासाठी घेतला पाहिजे. श्वास हा पैशाने विकत घेता येत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक श्वास
म्हणजे आपल्या श्वासामध्ये ही पॉवर असते की मी माझी वर्तमान, आता माझं प्रेझेंट स्टेटस काय हे मी पकडू शकतो. ज्याला स्वरविज्ञान माहित असलं किंवा थोडं थोडंफार जेव्हा तुम्ही थोडा अभ्यास करेल तेव्हा पण आपल्याला कळायला लागते की भविष्यात कशा गोष्टी होणार आहे. आपल्या स्वरानुसार जर माझी उजवी नासिका आता चालू आहे तर भविष्यात कशी गोष्ट चालू असणार आहे. आता आपण हळूहळू सेक्शन मध्ये येऊ तसं तुम्हाला मी सांगेल, तुम्हाला कळेल पण की कसं फ्युचरच्या गोष्टी त्याच्यानुसार प्लॅनिंग करायची. कुठे बाहेर जायचं असलं, दवाखान्यात जायचं असलं, बाजारात जायचं असलं तर. प्लस माझा आता कोणती नासिका चालू आहे किंवा कोणता स्वर चालू आहे याच्यावरती माझी मानसिक अवस्था कळते, की मी आता कोणत्या स्टेटमध्ये आहे. आता सहज श्वेताताई, जर श्वेताताईंनी सहज नाकाला हात लावून बघितला तर 80% to 90% जर सगळं बरोबर चालू असेल तर त्यांची डावी चालायला पाहिजे. तर हे आपण सहज आपल्या अवस्थेवरून मागच्या कोणत्या गोष्टी बोलल्या आहेत, मागच्या काय चर्चा झाली त्याच्यावरून आपलं स्वर सांगू शकतो किंवा व्हाईस वर्सा. जर माझी कोणती नासिका चालू आहे, त्याच्यावरून मी येणाऱ्या 10 ते 15 मिनिटात, अर्ध्या तासात काय काम करणार हे आपण सांगू शकतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे जर स्वरविज्ञानामध्ये आपली थोडीफार स्ट्रेंथ आली, 100% तर कधी शक्य नाही, 5-10% तरी आलं, तरी कोण खरं आहे आणि कोण खोटं बोलतंय हे आपल्याला कळायला लागतं. एवढी याच्यात ताकद आहे. जसा जसा सराव करतो, तसं समोरचा आपल्याला किती खरं बोलतोय, किती गोष्टी वाढवून सांगतोय किंवा किती गोष्टी कमवून म्हणतो, कमी करून सांगतोय, हे स्वरविज्ञानाने कळतं. कारण त्याच्या श्वासाचा बेसिकली एक गणित कसं असतं, की जेव्हा माणूस चोरी करतो किंवा खोट बोलतो किंवा नियमाच्या बाहेर जातो, तेव्हा सगळ्यात पहिले गोष्ट हतबल होतो त्याचा श्वास. श्वास जोरात घ्यायला लागतो, श्वास याचा आणि मोस्टली उजव्या नासिकेने श्वास घ्यायला लागतो. हे आता म्हणजे कसं सांगू, हळू-हळू तुम्हाला एक्सपिरियन्सने कळतील या गोष्टी. पण सांगायचा अर्थ की ह्या सगळ्या गोष्टींवरती आपला कमांड येऊ शकतो, आपलं होल्ड येऊ शकतं, जर आपण स्वरविज्ञानावरती आपला ताबा असेल तर. आणि सगळ्यात मेन म्हणजे की आपल्याला मागे पण मी सांग आवाज नाही येत आहे. आवाज गेलाय. सांगितलं होतं, की आपल्याला जसं देवाने प्रत्येकाला लिमिटेड श्वास घेऊन पाठवलेला आहे. तर आपलं आयुष्यमान कमी होईल. कारण फास्ट ब्रीथिंग केलं तर ते 1000 लिटर ते माझं लवकर संपून जाईल. माझं नेट स्टेबल आहे का? मी कॅमेरा बंद करू का? मला मेसेज येतोय, की माझं नेट इनस्टेबल आहे. मी कॅमेरा बंद करतो म्हणजे तुम्हाला माझा आवाज ऐकू येईल. कॅमेरा कुठे आहे? ठीक आहे. माझा आवाज हे झाला तर सांगा. मी तो चालू करतो. मला आता कॅमेरा दिसत नाही. परत डिस्टर्ब होईल तो. तर प्रत्येकाला लिमिटेड श्वास दिलेला आहे. आता गंमत अशी असते ना, की आपण श्वासाला फार कॉम्प्रोमाइज करतो. आपण दिवसातून किती ग्लास पाणी पितो किंवा किती लिटर पाणी पितो? एक अंदाजे 2-3 लिटर. 2 लिटर बरोबर. आणि किती जेवतो? कोणी काही दिलं उत्तर? माझा इयरफोन आला होता. ओके. आपण अंदाजे 400 ते 500 ग्राम जेवतो दिवसातून. म्हणजे खूप तरी खाल्लं तरी 600-700 ग्राम जेवतो आणि कमीत कमी खाल्लं तर सगळं मिळून 200-250 ग्राम होतं आपलं. तर आपण पाणी ऑन एन एव्हरेज 3 ते 4 लिटर पितो आणि जेवतो 500-600 ग्राम इन मीन अँड ऑन एन एव्हरेज. तरी आपण प्रत्येक गोष्टीत मला आहार कसा करायचा याचं लेक्चर द्यावं लागतं. खूप अख्खे डायटिशियन मोठे ते मोठे पदव्या घेऊन बसलेले आहेत. पाण्याचे कितीतरी स्टार्टअप आलेले, आरो आलेले, केन आलेले, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. कारण फक्त आपण 3 ते 4 लिटर पाणी पितो दिवसातून आणि 200-300 ग्राम जेवतो. तर श्वास किती वेळा घेतो दिवसातून? आपण माहिती आहे ऑन एव्हरेज? एका दिवसातून एक माणूस किती वेळा श्वास घेतो? अंदाज तरी? उदाहरण सांगतो. आपण श्वास घेतो, ऑक्सिजन घेतो आणि ऑक्सिजन मोजतात लिटरमध्ये. जे आपण हॉस्पिटलच्या बाहेर ते ऑक्सिजनचे सिलेंडर ठेवलेले असतात ना, तर ते किलोमध्ये असतात किंवा लिटरमध्ये असतात. 10 किलो किंवा 10 लिटर असं. आता ते ऑक्सिजनचं सिलेंडर इमॅजिन करा आणि किती लिटर आपण दिवसातून श्वास घेत असेल ते मला एक अंदाजे सांगा. पाणी आपण 4 लिटर पितो. मॅक्सिमम सांगितलं मी. अंजलीताईंनी 2-3 सांगितलं. मी तरी मॅक्सिमम 4 पकडलं आणि मी मॅक्सिमम 1 किलो जेवण पकडतो. श्वास किती मला घेत असू वाटतं आपण? 20,000 श्वास घेतो दिवसभरात. किती? 20,000. व्हेरी गुड.
आपण 21,000 लिटर ऑक्सिजन घेतो दिवसातून. 21,000 लिटर. म्हणजे जी हॉस्पिटलच्या बाहेर जिथे सिलेंडर ठेवलं असतं कोरोनामध्ये आपण पाहिलं होतं, ते जर त्यातलं छोटं असतं तर ते 1,000 लिटरचं असतं आणि मोठं असतं तर 5,000 लिटरचं. तर 21,000 भागेला 5,000 करून घ्या तुम्ही, किंवा 1,000च केलं तर असे आपल्याला 2100 सिलेंडर लागतील. एवढं आपण दिवसातून श्वास घेत असतो. आणि फॉर्च्युनेटली काय, अनफॉर्च्युनेटली कुठेही आपण ह्या श्वासाकडे लक्ष देत नाही. नुसतं मी 3-4 लिटर पाणी पिते म्हणून त्याच्यासाठी आपला एवढा अभ्यास असतो की बसून प्यायचं की उठून प्यायचं, केनचं प्यायचं की आरोचं प्यायचं, की मग अल्कलाईन प्यायचं की नॉर्मल नळाचं प्यायचं. त्याच्यासाठी आपण एवढं डोकं लावतो. जेवताना पण मग पहिले फायबर खायचं, झाडू मारायचा की पोछा मारायचा. मग पहिले हेच खायचं की अमकं खायचं की ढमकंच खायचं. मग 3 विंडो पण येतात. भरपूर खूप कॉम्प्लिकेशन्स येतात. या सगळ्या गोष्टी आपण बघतो, पण मुळात जे आहे दिवसातून आपण 21,000 लिटर श्वास घेत असतो. नमस्कार तेजलताई. 21,000 लिटर जो श्वास घेत असतो, त्याच्याकडे आपण कुठेही कोणी लक्ष देत नाही. आणि फार 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 महत्त्वाची गोष्ट आहे की श्वासावरतीच मी वर्कशॉपमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं की श्वासावरती आपलं आयुष्य कसं असतं, कशा गोष्टी ठरतात. पण त्याच्यावरती आपण लक्ष देत नाही, म्हणून कुठेतरी स्वरविज्ञानाची आता काळाची गरज आहे. म्हणून मला स्वरविज्ञान शिकवावं लागतं. मध्ये स्वरविज्ञान एवढं कोणी डिस्कस करत नाही. पण मला असं वाटतं की काळाची गरज याच्यासाठी की आपल्या सगळ्या गोष्टी हे श्वासावरती डिपेंड आहे. आणि बाकी ज्या मी गोष्टी सांगितल्या त्या तर आहेच की तुम्ही कसं समोरच्या मन ओळखू शकतात, आपलं मन ओळखू शकतात, आपलं भविष्य ओळखू शकतात, आपला पास्ट ओळखू शकतात. तुम्ही फक्त एक जुनी गोष्ट काहीतरी जी तुमची ऍक्सिडेंट, कोणी जवळचं वारलेलं आहे किंवा कोण अशी एकदम जी तुम्हाला फार अ, विचलित करते, अशी जर एखादी गोष्ट आठवून पहा आणि नंतर तुमच्या नासिकेवरती हात ठेवून पहा, तेव्हा उजवी नासिका चालू झालेली असेल. सांगायचा अर्थ की आपल्या प्रत्येक गोष्टीवरून आपल्या ते श्वासावरती रिफ्लेक्ट होतं. आणि व्हाईस वर्सा, जर तुम्ही श्वास कंट्रोल केलं तर बाय डिफॉल्ट तुम्ही अगेन त्याच मोमेंट वरती परत लेफ्ट वरती गेला तर हळूहळू ती तुमची मेमरी शांत व्हायला लागेल. त्याच्यासाठी स्वरविज्ञान हे खूप 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 महत्वाचं आहे. हेच मी सांगितलं की आधुनिक जे आहे ते भौतिक शरीर मानते, पण योगशास्त्रामध्ये ऍक्च्युली आपलं शरीर जे बनलेलं आहे ते प्राणाने. आपलं हे जे शरीर आहे फक्त भौतिक आहे. याच्यात जोवर प्राण नसेल तोवर याला काही अर्थ नाही. प्राण आज एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जाणार आहे. त्याच्यामुळे आपण प्राणाला रिस्पेक्ट केला पाहिजे, प्राणाचा आदर केला पाहिजे. आणि म्हणून योगशास्त्र म्हणतं पहिले आयुर्वेदिक कफ वात पित्त याच्यावरती जे करायचं ते शारीरिक याच्यावरती नाही करायचं. डॉक्टर काय करतो, शारीरिक सिमटम्स वरती इलाज करतो. जसं आता श्वेताताईंना थोडं पोटाचा त्रास होत होता, तर मी त्यांना सांगितलं की मधून काम करा. डॉक्टर काय काम करतो, बाहेरचा काम करतो. शारीरिक सिमटम्स दाबतील, ताप दाबतील, बाकी गोष्टी असतील ते दाबतील. पण ह्या सगळ्या गोष्टी श्वासाच्या लेवलवरती व्हायला पाहिजे. आणि श्वासाच्या लेवलवरती केव्हा होतात, जेव्हा तुम्ही लंघन करतात, नामजप करतात, त्याच्याने श्वासाच्या. म्हणून याच्या पहिले मी नामजपाचं लेक्चर घेतलंय आणि म्हणून आता तुमचं सगळ्यांचं उपवास चालू केलेलं आहे. हे जेव्हा आपलं हळूहळू चालू होतं तेव्हा आपण श्वासावरती कुठेतरी कंट्रोल करायला तयार करतो. याचे एक साधं उदाहरण म्हणजे मी नेहमी देतो की जर तुमचे एखादी खराब झालेलं असेल किंवा एखादी झाड खराब झालं असेल, तर त्या फळात काय कुठे इन्फेक्शन लागलंय का किंवा कुठे काय बुरशी लागली का ते बघणं महत्वाचं आहे. बाहेरून फळ पुसून त्याला पुसायला काही अर्थ नाही, फळ खराब झालं असेल तर. आणि सेम कुठे ना कुठे आपण ते करतोय आपल्या शरीराला की जेव्हा आपल्याला तब्येत बरी नसते किंवा काय होतं वगैरे, तर आपण बाहेरच्या बाहेर मगरमट्टी म्हणतो, मलमपट्टी करतो आणि कुठे होतो आपल्याला वाटतं बरं झालं होतं, पण ते तसंच तसं राहिलेलं असतं आणि परत ते 1 महिन्याने, 2 महिन्याने, 1 वर्षाने, 3 वर्षाने कुठेतरी उमलतं. कारण ते प्राणाच्या लेवलवरती त्याचं काम झालेलं नसतं. म्हणून स्वरविज्ञान खूप 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 महत्वाचं आहे. आता स्वर विज्ञान म्हणजे जेव्हा तुम्ही शिव सर्वोदय वाचाल तर त्याच्यात श्वास घेणे याला मी तुम्हाला मुद्दामून सोपं करून सांगतो की जर तुम्हाला वाचायचा योग मिळाला तर तुम्हाला वाचायला सोपं होईल. त्याच्यात श्वास घेणे याला सगुण म्हटलेलं आहे आणि श्वास सोडणे याला निर्गुण म्हटलेलं आहे. आणि त्याच्यात असं म्हटलंय की श्वासाचे नियंत्रण हे आपल्या सूर्यावरती आणि चंद्रावरती होतं. त्याच्यामुळे प्रत्येक श्वास म्हणजे माझ्या आताचा श्वास आणि येणारा पुढचा श्वास जो असेल, जे आपण 21,000 लिटर घेतो, हे 21,000च्या प्रत्येक इनहेल, प्रत्येक एक्सेल हे वेगवेगळ्या गोष्टीवरती. कारण प्रत्येक वेळेला चंद्राची आणि सूर्याची अलाइनमेंट प्रत्येक सेकंदाला बदलते. आणि जेव्हा चंद्र आणि सूर्य प्लस माझी राशी, माझा जन्म कोणत्या वेळेला झालाय, माझी राशी आणि त्यावेळेचे तारे याच्यावरतून आपला श्वास ठरतो. त्याच्यामुळे आपल्याला जर कॉस्मिक एनर्जी सोबत खूप वेळेला माझ्या भरपूर ताईंसोबत, पूजा ताईंसोबत त्याच्यावर खूप वेळा चर्चा होते की आपली ब्रह्मांडाच्या एनर्जी सोबत आपली कशी अलाइनमेंट आहे.
हे ठरवतं आपलं श्वास, आणि हे कुठे चंद्रावरती आणि सूर्यावरती ठरतं. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला, आता काही गोष्टी रिलेट होतील, मी तुमच्याकडून पहिले करून घेतलेल्या आहे, की ज्या दिवशी पौर्णिमा होती, मागेच आता लाल चंद्राची पौर्णिमा होती, त्या दिवशी मी तुम्हाला ध्यान करायला लावलेलं, कारण त्या दिवशी आपल्या सगळ्यात जास्ती चंद्रनाडी चालू असते. आता हे तुम्हाला मी तेव्हा चंद्र सूर्य एवढं डिटेलमध्ये सांगितलं नव्हतं, पण मी मुद्दामून तुमच्याकडून करून घेतलं, कारण मला तो इव्हेंट मिस करायचा नव्हता. सिन्स मी थेरी घेतली नाही, याचा अर्थ थेरी घेतल्यावर परत पौर्णिमा येणार आहे का, तर मला वाट नव्हती पाहिजे, म्हणून मी तुम्हाला पौर्णिमेवरती चंद्र करून ते ध्यान करून घेतलं. आज त्याचं महत्व सांगतोय, की जशी जशी चंद्राची स्टेज बदलते किंवा फेज बदलते, तसा तसा आपला श्वास बदलत असतो. आणि त्याच्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला सगळ्यात मेन, हे मी परवाच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, की नामजपाच्या वेळेला पण सांगितलं होतं, की प्रत्येक पौर्णिमेला आपल्या सगळ्यात जास्ती डावी नासिका चालू असते. त्याच्यामुळे आपला प्रत्येक नामजप, प्रत्येक ध्यान हे पौर्णिमेलाच व्हायला पाहिजे आणि अमावस्यालाच व्हायला पाहिजे. जसा जसा चंद्र बदलतो तसं तसं तुमचं नासिका तुम्हाला कळेल की कशी बदलते. ते हळूहळू अभ्यासाने होईल. मी सांगेल ते कसं करायचं, पण आता फिलहाल एवढं लक्षात घेऊन घ्या. स्वर विज्ञान, मॅनिफेस्टेशन खूप 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 महत्वाचं आहे. जसं तुम्हाला आता काही अनुभव आलेले आहेत, की मी नामजप करते तर मी एखादी गोष्ट मागितली. अंजली ताई, काय बोलताय? विचारताय काय? नाही. ओके. तर स्वर विज्ञानाचा अजून एक फायदा आहे. शारीरिक फायदा तुम्ही तुम्हाला सांगितलं, पण सगळ्यात मेन म्हणजे स्वर विज्ञान मॅनिफेस्टेशन साठी खूप 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 महत्वाचं आहे. आता व्हॉट इज मीन बाय मॅनिफेस्टेशन? माझी एखादी जी काही इच्छा असेल, मला जी काही शारीरिक पीडा आहे, मानसिक पीडा आहे, आर्थिक धन किंवा जे काय असेल, मला अमकं पाहिजे, ढमकं पाहिजे, मला कोणीतरी इंटरव्ह्यूच्या वेळेला सगळ्यांनी मोस्टली 60-70% महिलांचे असतात, की जे मी लग्नाचे पहिले कपडे घालते ते मला आता घालायचे. जे काय मनात इच्छा असतील, त्या म्हणजे मॅनिफेस्टेशन. आता तुम्हाला आता आठवण, ज्या दिवशी मी तुम्हाला चंद्राच्या दिवशी ध्यान करायला लावलेलं, आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं, की तुम्हाला जे काही तुमचे नाते बिघडलेले असतील किंवा जी तुमची काही इच्छा असेल, ती त्या दिवशी आज फक्त चंद्राला बघून इमॅजिन करायचा प्रयत्न करा. कारण स्वर विज्ञानामध्ये मॅनिफेस्टेशन मध्ये आपण जेव्हा डाव्या नासिका चालू करायची आणि त्याच्यामध्ये मोठा श्वास घेऊन जे मॅनिफेस्ट करता येईल ते मॅनिफेस्ट करायचा प्रयत्न करायचा. याच्या सगळ्या विधी मी सांगणार आहे तुम्हाला. आता फक्त एक इम्पॉर्टन्स का करायचं ते सांगतोय. तर मॅनिफेस्टेशन करायचं असेल किंवा एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे असेल, तीव्र इच्छा असेल, तर ती मॅनिफेस्टेशन, आपण असं म्हणतो ना, द सिक्रेट कोणी बघितलं असेल, की जे आपण इमॅजिन करतो त्याच गोष्टी होतो. परत 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 इमॅजिन करतो त्याच गोष्टी होतो. तर हेच मॅनिफेस्टेशन आपण जर डाव्या नासिकेमध्ये केलं तर खूप लवकर होते. हे आहे स्वरविज्ञान. कारण कल्पना आणि वास्तव याच्यामध्ये आपल्याला रियालिटी कळत नसते. मी तुम्हाला मागच्या वेळेला उदाहरण दिलं होतं, की जर मी आईचं नाव घेतलं तर माझ्यासमोर बाय डिफॉल्ट आईचा चेहरा समोर राहील. श्वेताताईंनी जर गुरूंचं नाव घेतलं तर त्यांच्या समोर बरोबर श्री स्वामी समर्थ इमॅजिन होतील. कारण आपल्या मेंदूला चेहरा आणि नाव याच्यामधला फरक कळत नसतो. त्याच्यामुळे जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा हे इमॅजिन करायचं, ती बाय डिफॉल्ट रियालिटी समोर उभी राहते. पण ते फक्त डाव्या नासिकेनेच व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात मेन म्हणजे, हे तर मी तुम्हाला वर्कशॉपमध्ये पण सांगितलेलं, की प्रत्येक आपली हार्मोनल सिक्रिएशन ही आपल्या श्वासावरती ठरलेली असते आणि आपल्या मॅनिफेस्टेशन वरती ठरलेली असते. मी तुम्हाला जेव्हा आहाराचं लेक्चर होतं तेव्हा तुम्हाला बोललेलो, की उपवास आणि या 3 विंडो म्हणजे फक्त खाणं नाहीये. जर आपण विचार पण केलं, तर शरीरात आपली ती प्रोसेस चालू होऊन जाते. हार्मोनल सिक्रिएशन होऊन जातात, सलायवा सिक्रेट होतो वगैरे. तर फक्त आपण विचार पण करतो. तर शरीराला समजते का? शरीराला आपण फक्त विचार करतोय मेंदूला, की मी काहीतरी खाते. पण मेंदू याला काय समजतो, की खरंच खाते. मेंदू हा रियालिटी आणि इमॅजिनरी याच्यामध्ये कधीही फरक कळत नसतो. त्याच्यामुळे मॅनिफेस्टेशन जितकं कराल एखाद्या गोष्टीचे, आणि म्हणून मी तुम्हाला नामजप करायला लावतो, की जेव्हा आपण नामजप करतो तेव्हा समोरच्या सारखे होतो. एखादी गोष्टी जर मला इच्छा करायची असेल, तर ती जितकी मॅनिफेस्टेशन कराल, ती आपल्याला लवकरात लवकर होते. हे स्वरविज्ञानामध्ये होतं. हेच मी तुम्हाला सांगितलं मॅनिफेस्टेशन कसं करायचं. सगळ्यात पहिले पूर्ण खोल श्वास घ्यायचा आणि पूर्ण श्वास सोडून द्यायचा. मी तुम्हाला एकदा माझ्या मते कोणतं तरी होतं, तर मी क्लासच्या शेवटी मी तुम्हाला मॅनिफेस्ट करायला लावलं होतं. तुम्हाला कळालं नाही. मी तुम्हाला म्हटलं होतं पूर्ण श्वास सोडून द्या आणि तुम्हाला मनात जी काही इच्छा असेल ती बोला. माझ्या मते 8वा की 9वा दिवस होता तो, आणि हे मॅनिफेस्टेशन आपण असं करू शकतो. हे मी तुम्हाला शिकवेल कसं करायचं ते. तर आता येऊ येऊ चंद्रनाडीवरती. डिटेलमध्ये चंद्रनाडीवरती बोलू आणि इथे थांबवून टाकू. कारण मला असं नको की तुमच्या डोक्याच्या वरतून कुठेतरी उडून जाईल
समजून समजून याच्यासाठी मी 2 दिवस ठेवतो. आज फक्त चंद्रापर्यंत बोलू आणि मग चर्चा करू काय समजलं काय नाही. तर चंद्र सगळ्यात मेन प्रतीक आहे की शांततेचे शीतलतेचे. आमचं तोंडी पाठ झालं असेल. सगळ्यात मेन म्हणजे चंद्र हे आपल्याला मनाला कनेक्ट करतं. म्हणून जे काही मनाच्या इच्छा असतील किंवा ज्या काही मनातल्या गोष्टी असतील त्या जर बाहेर काढायच्या असतील किंवा त्या जर आपल्याला वेंट आउट करायच्या असतील तर सगळ्यात पहिले म्हणजे आपली चंद्रनाडी चालू असणं खूप 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 महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे हे मी तुम्हाला वर्कशॉपमध्ये पण सांगितलेलं की पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम, जसं फ्लाईट अँड फाईट मोड सांगितलं होतं. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम, कुत्रा मागे लागला, आठवलं उदाहरण, कुत्रा मागे लागला किंवा साप समोर आला, हे जसं उदाहरण होतं तेव्हा आपण सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम मध्ये जातो, एस्ट्रॉप ग्लुकोज शूट होतो. त्याच्या एक्झॅक्ट उलट होतं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम मध्ये. याच्यामध्ये बॉडी रेस्ट अँड रिपेअर मध्ये जाते. तिकडे फ्लाईट अँड फाईट मध्ये जाते, ते रेस्ट अँड रिपेअर. जशी तुमची डावी नासिका चालू होते बाय डिफॉल्ट तुमची पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम चालू होते आणि तुमची बॉडी ऑटोमॅटिक रेस्ट अँड रिपेअर मध्ये जाते. तुमच्या बॉडीमध्ये काही इन्फेक्शन्स असतील, कुठे काही सूज असेल, कुठे काय हे असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी चंद्रनाडीमध्ये रिपेअर होतात. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना जे मोस्टली ऑपरेशन झालेले असतात आणि ज्यांना लवकर रिकव्हरी असते किंवा ऍक्सिडेंट झालेले असतात त्यांना लवकर लवकर रिकव्हरी असते, त्यांनी नेहमी चंद्रभेदन प्राणायाम करायला पाहिजे. रिकव्हरी फार लवकर तयार होते कारण बॉडी रिपेअर मोडमध्ये जाते आणि रेस्टिंग मोडमध्ये जाते. किंवा आपण जेव्हा शक्यतो जेव्हा शवासन करतो सकाळी, तर शवासन हे डाव्या नासिकेमध्ये म्हणजे चंद्रनाडीमध्ये करायला पाहिजे. ते इव्हेंच्युअली बाय प्रॅक्टिस तुम्हाला आता शिफ्ट करता येईल हळूहळू. ते कसं करायचं ते मी सांगणार आहे. आणि ऍज युजल निगेटिव्ह थॉट्स, जे काही विचार डोक्यात येतात ते निगेटिव्ह थॉट्स कमी करायला मदत होते. आणि सगळ्यात मेन म्हणजे बीपी अराउंड 20-25 पॉईंट्सने बीपी पटकन कमी होतं. जसं आपण डाव्या नासिकेवरती जातो तर बीपी 120 115 तुमचं नॉर्मल असेल तर सहज 100 वरती किंवा 95 वरती आरामात हळूहळू जर तुमची 5 ते 10 मिनिटं जर कंटिन्युअस डावी नासिका चालू असेल तर ती बीपी कंट्रोल करायला मदत करते. आणि बॉडी टेम्परेचर, आज नीलमताई आल्या का मला दिसलं नाही, तर ज्यांना हॉट फ्लॅशेस होतात, जे जे आता मेनोपॉज कडे जातील तर हळूहळू हॉट फ्लॅशेस व्हायचा प्रॉब्लेम सुरू होईल. अचानक रात्री खूप गरम होतं, फार घाम यायला लागतं किंवा चलबिचल होतं, तर त्यांच्यासाठी मग लगेच आपण डाव्या नासिकेवरती जायला पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला शांतता मिळते. सगळ्यात मी याचा केव्हा वापर करायला पाहिजे मी सांगितलं की जे काही शांततेचे निर्णय असतील आणि जे आपले वैयक्तिक आयुष्यातले निर्णय असतील, वैयक्तिक आयुष्यातले म्हणजे नात्यांचे निर्णय. माझं एखाद्यासोबत आज भांडण झालं किंवा एखाद्यासोबत आपल्या काही विचार पटत नसतील, गोष्टी पटत नसतील, तर आपली डावी नासिका आणि त्याची डावी नासिका जेव्हा अलाईन होते तेव्हा त्या गोष्टी बाय डिफॉल्ट सॉल्व्ह व्हायला मदत होते. मन आणि नाते मिळवण्यासाठी तेच मी सांगितलं. आणि भावनिक संतुलनासाठी खूप 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 महत्वाचं आहे. म्हणून ज्या दिवशी चंद्रपौर्णिमा होती त्या दिवशी चंद्रपौर्णिमा म्हणतो, पौर्णिमा होती त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही नाती खराब असतील किंवा जे काही नाते तुम्हाला वाटत असतील की चांगले व्हायचे, त्यासाठी चंद्राला स्मरण करून डाव्या नासिकेने ते हळूहळू नाते चांगले व्हायला मदत करतात. खरंच हे अनुभवून बघा तुम्ही की एखाद्या दिवशी आपले भांडण झालं ना किंवा काही होतात सगळ्यांचे किंवा काही गोष्टी आपल्या मनासारख्या नाही झाल्या, बॅक येऊन जायचं, परत आपल्या रूम मध्ये बसायचं, बॅक टू शिफ्ट युअर नाडी टू युअर चंद्र नाडी. आणि हळूहळू बघा मग एकतर समोरच्याच येऊन म्हणेल की नाही नाही माझं पण चुकलं होतं किंवा नाही नाही काही गोष्ट मी अशी करायला पाहिजे, तर हळूहळू त्या गोष्टी सॉल्व्ह व्हायला लागतात. हे आता तुम्हाला ऐकायला मिरॅकल वाटत असेल, पण मुद्दामून मी तुम्हाला नामजप करून काही मुद्दामून मिरॅकल याच्यासाठी दाखवून दिले की ह्या गोष्टी रिअल असतात, ह्या गोष्टी वास्तुस्थिती असतात, आपल्या स्वरावरती या गोष्टी खूप ठरत असतात. आणि झोपण्यापूर्वी हे तर मी तुम्हाला सगळ्यांना वर्कशॉप पासून सांगतोय की झोपायच्या पहिले जर झोप शांत यायला पाहिजे असेल किंवा लगेच बेडवरती गेला पाहिजे, तर आपली डावी नासिका ही चालू असणं खूप 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 महत्वाचं आहे. पुढे काय, डाव्या नासिकेने अजून काय होतं की डाव्या नासिकेने सगळ्यात मेन म्हणजे डाव्या नासिकेने आपलं जे व्यानवायू असतो म्हणजे हृदयापासून तर आपल्या पोटापर्यंत तिथले जे काय प्रॉब्लेम असतील, मग तुमचे आपल्यामध्ये खूप ताईंचा ओव्हरींचा त्रास आहे, काही काहींचे युटरेस काढले, कुणाचे ओव्हरी काढलेले, कोणाकोणाला जेवायला पचायचे त्रास वगैरे आहेत, तर पोटातल्या जे काही प्रॉब्लेम असतील, आतापर्यंत मी तुम्हाला फिजिकल प्रॉब्लेम सांगितले, मेंटल प्रॉब्लेम सांगितले की नातं जुळायसाठी, शांत व्हायसाठी. पण जर पोटातले जे काही प्रॉब्लेम असतील किंवा पोटातले जे काही तक्रारी असतील तर त्याला डाव्या नासिकेने रिपेअर केला पाहिजे. कारण डावी नासिका ही सांगितली जशी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम असते आणि पॅरासिम्पॅथेटिक डायरेक्ट आपल्या गट्सला जुळलेली असते.
त्याच्यामुळे जर पोटातले काही विकार असतील किंवा पोटातले जे काही प्रॉब्लेम असतील, इनफॅक्ट लहान मुलींपासून म्हणजे पिरियड्स रेग्युलर न येण्यापासून, आता माझ्या पिरियड वरती पीसीओडी वरती पॉडकास्ट झालं, त्याच्यात पण मी 1-2 मिनिटं सांगून बाहेर आलेलो टच करून. तर ज्यांना पोटाचे विकार असतील त्यांना डावी नासिका चालू असणं खूप 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 महत्वाचं आहे. ज्यांना पोटाचे विकार आहे किंवा कुठेतरी माल फंक्शन आहे, डेफिनेटली त्यांचं मोस्टली उजवी नासिका ही मोस्टली चालू असते, त्याच्यामुळे हे विकार होतात. आणि हे झालं शारीरिक वरती. आणि मेंदूवरती मी तेच सांगितलं की मेंदू आणि आपले जे पेल्विक फ्लोर्स आहेत, म्हणजे आपले युटरस, ओव्हरी, छोटे आतडे, मोठे आतडे, हे अमायग्लेटा म्हणून आपल्या मेंदूमध्ये भाग असतो. आपण आता मेंदूमधले 3 गोष्टी शिकलेलो. सगळ्यात पहिले म्हणजे हिपोकॅम्पस, दुसरं म्हणजे हायपोथॅलॅमस, आणि अमायग्डाला म्हणून एक पार्ट असतो, तो आपल्या डायरेक्ट गट बॅक्टेरिया किंवा छोटे आतडे, मोठे आतडे यांना जोडलेला असतो. तेच सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम याला जोडतं. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा चंद्रनाडीवरती काम करायचं असेल तेव्हा सगळ्यात पहिले आपल्या इमोशन्स वरती काम होतं. अच्छा, खूप साऱ्या गोष्टींना, खूप साऱ्या महिलांना किंवा महिलांना काय, सगळ्यांनाच जुन्या गोष्टींचा ट्रॉमा असतो. एखादी गोष्ट आपल्या लहानपणी किंवा भूतकाळात एखादी अशी गोष्ट नक्कीच घडलेली असते की ज्याची अजूनपर्यंत आपल्या मेंदूमध्ये किंवा डोक्यामध्ये कुठेतरी ती भीती दडलेली आहे. या भीती, ह्या सगळ्या इमोशन्स जेव्हा आपण चंद्रनाडीचा वारंवार अभ्यास करतो तेव्हा हे इमोशन्स बाहेर निघायला खूप मदत होते. त्याच्यामुळे चंद्रनाडीचा आपण वारंवार वारंवार सराव करता यायला पाहिजे. आणि ह्या तर सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहे, सुस्तपणा. त्याचे निगेटिव्ह फायदे म्हणतात. निगेटिव्ह गोष्टी काय, जर तुमची चंद्रनाडी वारंवार चालू असेल तर तुम्हाला नेहमी थकल्यासारखं वाटेल. खूप साऱ्या ताईंची तक्रार असते की मला थकल्यासारखं वाटतं, कारण कदाचित त्यांची चंद्रनाडी खूप वेळेला चालू असू शकते. चंद्रनाडी चालू म्हणजे तुम्हाला ऊर्जाच येत नाही, सिंपल ॲज दॅट. डायजेशन होत नाहीये किंवा लगेच तुम्हाला इन्फेक्शन होतं. कारण सूर्यामध्ये ताकद असते आपल्यामध्ये. जे पण इन्फेक्शन असतं त्याच्यामध्ये लढायची तयारी आपण म्हणतो ना, ज्या दिवशी आजारी असेल त्या दिवशी कोवळ्या उन्हात जाऊन बसा. कारण ती शक्ती असते सूर्यामध्ये की आपली इन्फेक्शन लढायला, आपली इम्युनिटी वाढवायला सूर्य मदत करते. पण जर चंद्रनाडी चालू असेल तर कुठे न कुठे तुम्हाला सतत इन्फेक्शन होईल, सतत आजारी पडाल. आणि मटेरियलिस्टिक गोष्टीचं अजून एक गोष्ट म्हणजे तुमचा बिझनेस मंदावेल. हे मी मेल्स लोकांना सांगतो, म्हणजे किंवा घरातली लक्ष्मी कुठेतरी बाहेर जाईल. जर सतत घरातल्या सगळ्यात किंवा जो काय म्हणतात डिसिजन मेकर आहे घरात, किंवा जो पैसे आणत असेल, आयदर शी कॅन बी फिमेल ऑल्सो, और ही, तो माणूस पण असू शकतो. जर त्याची सतत डावी नासिका चालू असेल तर कुठे कुठे व्यवसाय मंदावायला सुरुवात होते. मी सगळ्या लेवलवरती सांगतो, फिजिकल लेवलवरती, मेंटल लेवलवरती आणि मटेरियलिस्टिक लेवलवरती पण. मग हा सगळा आपण आटोकाट पाहिला, तर आता चंद्र नाडी सक्रिय करण्याची पद्धत. सगळ्यात पहिले मी जसं सांगितलं की आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम डायरेक्ट पोटाला जॉईन आहे, त्याच्यामुळे जितका दीर्घ श्वास घेता येईल तेवढा दीर्घ श्वास घ्यायचा, म्हणजे तो बाय डिफॉल्ट डाव्या नासिकेतूनच घेतला जातो सबकॉन्शियसली. म्हणून मी सगळ्यांकडून दीर्घ श्वसन करून घेतो. तुम्हाला सगळ्यात पहिले कपालभाती करायच्या पहिले, भस्त्रिका करायच्या पहिले. आता तुम्ही एरवी जर कपालभाती आणि भस्त्रिका करत असेल तर कधीही तुम्ही मोठा श्वास घेऊन मोठा श्वास सोडला नसेल आणि केलं नसेल. तुम्ही डायरेक्ट भस्त्रिका करायला केली असेल आतापर्यंत, किंवा डायरेक्ट कपालभाती केली असेल. घेतलं, भस्त्रिका केली किंवा डायरेक्ट कपालभाती केलं. त्याच्याने काय होतं, वरच्या वर श्वास फिरतो. म्हणून मी पहिले प्रॅक्टिस, आता तुम्हाला खूप प्रश्नांची उत्तरं मिळतील हळूहळू, की मी कोणत्या गोष्टी का करत होतो, काय वगैरे. तर त्याच्यासाठी मी तुमच्याकडून पहिले मोठा श्वास घेऊन घेतो, मोठा श्वास सोडून घेतो, जेणेकरून तुमची कुठेतरी चंद्रनाडी ऍक्टिव्हेट होईल. तर खूप पोटातून श्वास पाहिजे आणि मोठा श्वास पाहिजे, जे आपण वर्गात करतो. 1, 2, 3, 6, 5, 4, 3, 2, 1. मोठा श्वास घ्यायचा, मोठा श्वास सोडायचा. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्या श्वासाला आवाज येता कामा नये. जर तुमची श्वासाला आवाज येतोय, म्हणजे असं आपण घेतो ना, प्राणायामाला खूप खूप वेळेला करतो, अनुलोम विलोमला पण मोठे मोठे आवाज करतो, किंवा आपल्यालाच आपला आवाज येतो आणि आपल्याला वाटतो की जेवढा मोठा आवाज घेऊ तेवढा मी खूप मोठा श्वास घेतला. पण जेवढा मोठा आवाज घेऊ याचा अर्थ तुम्ही वरच्या वर श्वास घेताय. तर कधीही श्वास असा घ्यायला पाहिजे की माझ्या बाजूच्याला पण कळता यायला नाही पाहिजे की मी प्राणायाम करतोय. अशी आपली श्वासाची गती व्हायला पाहिजे. म्हणजे मोठा मोठा म्हणजे डीप श्वास, वेळेने पण मोठा, आणि न आवाज करता. त्याच्याने हळूहळू आपली चंद्रनाडी सक्रिय व्हायला मदत करते. आणि ऑब्व्हियसली चंद्रभेदन प्राणायामाने सगळ्यांनाच माहिती आहे. माझ्या मते इथून सूर्यनाडी चालू होते, पण मी इथे येऊन मुद्दामून थांबतो, जेणेकरून
आपण स्टेप बाय स्टेप जाऊ शकतो आणि मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊ शकणार. स्क्रीन शेअरिंगचं बटन कुठे आहे? ओके, ठीक आहे. चलो, कोणाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर विचारू शकतात. आतापर्यंत खूप फास्ट गेलो असेल तर सांगा, कारण मला खूप आता आपल्याला याच्यानंतर सूर्य बघायची आहे, सूर्यानंतर सुषमा नाडी बघायची आहे आणि मग त्याच्यानंतर बघायचे की ह्या सगळ्या गोष्टी कशा चेंज करायच्या, कसं नाही वगैरे. तर कव्हर करायला खूप काही आहे. भलेही 2 ते 3 दिवस लागले तरी चालेल. घाई करायला मध्ये अर्थ नाही. पण तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील तर विचारा. जर प्रश्न नसतील तर मी सूर्यनाडी पण घेऊन टाकतो. कोणाला काही शंका? थोड्यात मी पाणी पिऊन घेतो, 1 मिनिट. येस, प्रश्न असतील तर विचारू शकतात. एक पण प्रश्न नाही अनएक्सपेक्टेड. ह्याचा अर्थ खूप समजलेलं आहे किंवा खूप गोष्टी वरतून गेलेल्या आहे. हॅलो. हा, कोण बोलतो? मला आवाज. हा, तृप्तीताई बोलतो वाटतं ना. हा, बोला तृप्तीताई. हा. आता तुम्ही म्हणालात की थकवा वगैरे आल्यासारखं होतं, हे चंद्र नाडी ऍक्टिव्हेट असल्यामुळे होतं. मग ह्याच्यासाठी मग नाडी ऍक्टिव्हेट करावी लागेल त्यावेळेला. ते कसं ऍडजस्ट डिऍक्टिव्हेट म्हणण्यापेक्षा करायचं? सूर्यनाडी ऍक्टिव्हेट करायला पाहिजे. सूर्यनाडी ऍक्टिव्हेट, हा नाही, सूर्य आपली ऍक्टिव्हेटच म्हणाले मी. अच्छा अच्छा, मला हा, तर हा, सूर्यनाडी ऍक्टिव्हेट करणं फार महत्वाचं आहे. आणि मुळात आता माझ्या मते ते जेव्हा सूर्यनाडी आपण पिंगला याच्यावरती जाऊ, सुषमावरती, तेव्हा मी सांगेल की तुम्ही सकाळी उठल्यावर पहिला पाऊल कोणता ठेवतात त्याच्यावरती तुमचा दिवस खूप महत्वाचा असतो. तर जर मला आज खूप एनर्जेटिक काम करायचं आहे, जसं आज मला माहिती की मार्च एंडिंग चालू, ऑफिसचे खूप कामं आहेत, तर माझा पहिला पाऊल हा उजव्या नासिके सॉरी हा बरोबर, उजव्या नासिकेसोबतच असणं फार महत्वाचं आहे. आता तृप्तीताई, तुम्हाला असं बघायचं की तुम्ही जेव्हा पृथ्वी तत्वावर पहिला पाऊल ठेवतात, पहिला पाऊल म्हणजे झोपेतून उठल्यावर पहिला पाऊल, तर तो कोणत्या नासिकेवरती पडतोय हे बघायचं. मोस्टली ज्यांना थकवा जाणवतो, आता अगेन सगळ्याच गोष्टी श्वासाने कंट्रोल होऊ शकत नाही. थकवा असायच्या वेगळ्या गोष्टी पण आहेत. डिफिशियन्सी असेल तर डेफिनेटली व्हिटॅमिन डी, कॅल्शियम डिफिशियन्सी असेल डेफिनेटली थकवा जाणवणारच आहे. असं नाही की मग किती पण आपण सूर्यनाडीने घेतला आणि या डिफिशियन्सी कव्हर केल्याच नाही. व्हिटॅमिन डी एकदम संपलेलं आहे, कॅल्शियम एकदम संपलंय तर होईल असं नाही. पण सगळ्या गोष्टींचं संतुलन असतं. तर तृप्तीताई, आपला सकाळी उठल्यावर कोणता पाय पडतो ते बघणं फार महत्वाचं आहे. ज्यांना मोस्टली थकवा येतो त्यांचा डावा पाय किंवा डावी नासिका ही चालू असते. आता उद्यापासून मुद्दामून म्हणजे सकाळी नेहमी बघायचं की माझी कोणती, म्हणजे उठल्यावर आपण सगळ्यात पहिले अंथरुणावरती उठतो ना, तर सगळ्यात पहिले देवाचं नाव घ्यायचं, जसं मी सांगितलं. कारण आपला दिवसाचा शेवट हा नामजपाने होतो. सुरुवात करायची सुरुवाताने, म्हणजे पूर्ण रात्रभराचा एकतर तो आपल्याला ऍडिशनल फायदा मिळतो. आणि मग नाव घेतल्यावर चेक करायचं की कोणती नासिका चालू आहे. जी नासिका चालू असेल त्याच नासिकेचा पाऊल पहिले मुद्दामून, म्हणजे उचलून म्हणा किंवा मुद्दामून असा पाऊल, जर तुम्ही खाली झोपत असाल तर पहिला पाय अंथरुणातून तो बाहेर काढायचा. आणि जर कॉटवरती झोपत असाल तर बाय डिफॉल्ट तुमचा पाय खाली ठेवला जाईल. तर माझे जे तत्व चालू आहे ते तत्व पृथ्वी तत्वावर पडणं खूप 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 महत्वाचं आहे. नाहीतर काय होतं, विरुद्ध हे होतं. जर माझे तत्व चालू आहे सूर्याचं आणि मी डावा पाय ठेवतोय, तर या दोघी एनर्जी होतात, मिक्स होतात आणि नल इफेक्ट होऊन जातो. हेच जर चंद्रावरती चंद्र पडलं किंवा सूर्यावरती सूर्य पडलं, म्हणजे माझी जी नासिका चालू आहे तोच जर माझा पाय पडला तर माझा दिवस चांगला जातो, एनर्जेटिक जातो. आणि जर मला थकवा जाणवतोय तर माझी नक्की डावी नासिका चालू असेल. तर आता तृप्तीताई, उद्यापासून तुमचा असाइनमेंट असा आहे की उद्या उठल्यावर बघायचं की कोणती नासिका चालू आहे. ठीक आहे. हो. जर डावी चालू असेल तर त्याला आता उजवीकडे करायचा. उजवीकडे कसं करायचं ते मी याच्यामध्ये सांगणार आहे, सूर्यावरती. पण डेफिनेटली उजवीकडे कन्व्हर्ट करायचं. पण मुळात एक गोष्ट लक्षात घेणं फार महत्वाचं आहे बरं, की ही गोष्ट अशी नाहीये की ब्लॅक अँड व्हाईट, की एक तर उजवीच असली पाहिजे किंवा डावीच असली पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं संतुलन असलं पाहिजे. नाहीतर जर माझी खूप उजवी चालू असेल तर काय होईल, रात्री झोप येणार नाही. मनात खूप असंख्य विचार असतील. इतके चलबिचल असाल आपण, कारण तेच ऊर्जा असते खूप. आणि सूर्याचं अजून तत्व असतं, ते मी प्रेझेंटेशन मध्ये कव्हर करेल, की धनलाभ किंवा बिझनेस
किंवा जे काय आपलं मटेरियलिस्टिक गोष्टी असतात, एखादी गोष्ट पाहिजे, मला घर बांधून पाहिजे वगैरे सगळ्या गोष्टी, किंवा ह्या सगळ्या गोष्टी सूर्यतत्वावरती होतात. पण ह्या गोष्टी व्हायसाठी मन चलबिचल पाहिजे. तेव्हाच तुम्ही पैसे कमवू शकाल. तेव्हाच तुम्हाला धनलाभ मिळेल. तेव्हाच तुमचं घर बांधलं जाईल. तर मग नाऊ इट इज अप टू यू, की तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला शांतता पाहिजे, की ह्या गोष्टी पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करून मग आपल्याला तसं स्वरविज्ञान करावं लागतं. म्हणून मी तुम्हाला सुरुवातच अशी केली होती, की स्वरविज्ञान हे खूप, खूप, खूप कठीण आहे. म्हणून त्याला सांगितलंय, की ज्याला स्वराची प्राप्ती होते तो ब्रह्मदेवतेच्या जागेवर जाऊन बसतो. त्याच्यामुळे उगाच कन्फ्यूज नाही व्हायचं, की माझी कोणती चालू आहे, दररोज चेक नाही करायचं. फक्त या गोष्टी माहिती पाहिजे. आता तुम्ही इथे 8-10 महिला आहे. बाकीच्यांना कदाचित या गोष्टी माहिती पण नसतील. तर एक नॉलेज म्हणून या गोष्टी माहिती पाहिजे आणि यातल्या फक्त 2-5% गोष्टी आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करायचा आहे. 100% करायला गेला तर खूप कन्फ्युजन येईल. मी पण नाही करत आणि मोठे-मोठे ऋषीमुनी पण नाही करत. पण हां, ऋषीमुनी ध्यानाला जायच्या पहिले नक्की डावी नासिका कन्व्हर्ट करूनच जातात. म्हणजे शिफ्ट करून जातात. तर त्यांच्याकडे ती पॉवर असते. येस. तर तृप्तीताई उद्यापासून चेक करा आणि मला मेसेज करा, की सगळ्यांनीच मला असं जसे ॲज युजुअल तुम्ही मला टास्क सांगताय, तुमचे स्टेप्स सांगताय वगैरे, तर ॲज अ होमवर्क म्हणून येणारा एखादा आठवडा तुम्ही ॲडजस्ट, म्हणजे तुम्हाला सवय लागेल, की दादाला पाठवायचे म्हणून दररोज उठल्या-उठल्या चेक करायचं कोणतं टास्क आहे आणि मग रात्री झोपताना आपलं अवलोकन करायचं, की हां, आज दिवस कसा गेला? काय केला? मग माझी ही नासिका चालू होती त्याच्यामुळे होऊ शकतं का? तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं स्वतः मिळतील. आणि मग तुम्हाला कळायला लागेल, की हां, हे असं असतंय. ओके. ठीक आहे? हो हो. येस. कोणाला थँक्यू. काही प्रश्न? थँक यू. कोई सवाल नहीं? जर सपोज तो तुम्ही येस बोला. बोललात दोन्ही बॅलन्स असतील, हा जर सपोज दोन्ही बॅलन्स असतील म्हणजे डावी पण आणि उजवी पण आपल्याला लक्षात येते की दोन्ही नाकातून सेम ब्रिदिंग होते आपलं, त्या टायमिंगला काय करायचं? आता ह्या अच्छा. ह्या ह्या इथपर्यंत समजलं की हे, पण आता आता मी सांग सपोज जसं सुस्तपणा येतो, चंद्र चंद्र खूप जास्त ऍक्टिव्ह आहे किंवा सूर्य फार कमी ऍक्टिव्ह आहे, हे काय, पण सपोज आता समजलं की दोन्ही सेम पॅरामीटरवरती ऍक्टिव्ह आहेत, त्या टायमिंगला काय करायचं? ठीक आहे, चालेल. आता तुमचं उत्तर द्यायसाठी आता ऍक्च्युली मी कव्हर करणार होतो, पण तुमचे उत्तर द्यायसाठी मी फक्त ती स्लाइड नुसती तुम्हाला दाखवून त्याचं तोंडी उत्तर देतो, की याचं ऑलरेडी तुमचं का होतंय याचं उत्तर माझ्या स्लाइडमध्ये आहे. ठीक आहे? व्हेरी सुषमा. येस. स्क्रीन दिसते माझी? स्क्रीन दिसते? हो. सुषमा नाडी केव्हा चालू असते बघा, त्याचं उत्तर बघा इकडे काय, तिसरं ऑप्शन, संध्याकाळ. तर मोस्टली ही वेळ अशी असते, की संध्याकाळ रात्रीमध्ये मोस्टली आपले दोघी बॅलन्स असतात. असायला पाहिजे. माझे तर नसतात. कधीतरी क्वचित 1-1.5 मिनिटं असतात. मी असं बघतोय असतं. तर जर तुमची होते म्हणून मी असं नाही, मी जर उत्तर दिलं असतं, तर ते तुमच्या प्रश्नाला पूरक म्हणून दिलं असतं. तर हे ऑलरेडी तसं म्हणून ते लिहून ठेवलं होतं मी. फक्त तुम्ही आता स्वतःहून सांगितलं म्हणून मी त्याचं उत्तर सांगितलं, की आयडियली संध्याकाळी किंवा रात्री आपली सुषमा चालू असते. पण ती फक्त 1.5 ते 2 मिनिटासाठीच चालू असते. सगळ्यांची अशी अर्धा-अर्धा, 1-1 तास नसतं. म्हणून असं म्हणतात आणि सुषमा नाडी ही ब्रह्ममुहूर्तावर चालू असते. त्याच्या वरचा पॉइंट होता ब्रह्ममुहूर्त आणि त्याच्या खाली होता संध्याकाळ. तर मी जेव्हा त्या दिवशी त्याच्यावर येईल तेव्हा सांगेल डिटेलमध्ये. पण म्हणून पूजा संध्याकाळी आपण दिवा लावतो, म्हणून संध्याकाळी दिवा लावतो, की तेव्हा आपली सुषमा नाडी चालू असते. पूजा आपण म्हणून ब्रह्ममुहूर्तावरती करतो, कारण तेव्हा आपली सुषमा नाडी चालू असतं. तर जे काही देवाच्या गोष्टी सगळ्या आहेत किंवा जे काही अध्यात्माच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या सुषमा नाडीमध्येच होतात. आणि जर तुमची खूप सुषमा नाडी चालू असेल, तर कुठेतरी तुम्ही अध्यात्माच्या वरती, जोरावरती आहात. हे तुमचं उत्तर परत श्वास मी जसं सांगितलं, श्वास तुमचं उत्तर देतं, की तुम्ही काय करताय, तुम बराबर कर रहे हो, की तुम सही गाडी पे हो, की गलत गाडी पे हो. आता पूजाताईंनी त्यांचं स्वतःचं सांगितलं आणि पूजाताईंचे काही अनुभव मला माहिती आहे. आता हे असं कनेक्ट होतं. आता मी जर माझं बघितलं, तर मी स्पष्ट सांगतो, की माझी एवढी सुषमा चालू नसते. म्हणजे मला माझ्यावर खूप काम करायचंय.
पण मोस्टली संध्याकाळमध्ये, आता हे आपण काही 24 तास बघत नाही बसत, पण मोस्टली संध्याकाळ असे खूप मुवमेंट येईल की संध्याकाळी सुषमा आपली टच होऊन परत बाहेर येईल. जसं सांगितलं की संध्याकाळी पूजा करतो, दिवा लावतो, त्याच्या विरुद्ध असं असतं की संध्याकाळी आपल्याला पूर्वजांनी सांगितलंय 7 बजे के पहिले अंदर आना है, किंवा आपल्याला सांगितलं की संध्याकाळी झोपायचं नाही, किंवा संध्याकाळी जे काही मोस्टली गोष्टी होतात, निगेटिव्ह गोष्टी होतात, त्या सगळ्या संध्याकाळीच होतात. की म्हणून आपल्याला सबकॉन्शियसली या गोष्टी आपल्या आजींनी, पूर्वजांनी सांगितलं की संध्याकाळी घरी यायचं, 7 वाजेच्या पहिले बाहेर जायचं नाही, देवाला दिवा लावायचा, संध्याकाळी झोपायचं नाही, अभ्यास मोस्टली रात्री करायचा नाही, फायनान्शियल डिसिजन आपण म्हणतो ना लक्ष्मी बाहेर चालली जाईल, फायनान्शियल डिसिजन रात्री घ्यायचे नाही, कारण तेव्हा सुषमा नाडी चालू असते. सुषमा नाडी ही जेवढी साधा अर्थ आहे, देवाकडे जायचा दोन मार्ग आहे. एक तर अध्यात्माने जा देवाकडे, किंवा खरंच जा. खरंच जायचं, मग कळालं ना मी काय म्हणालो ते. तर सुषमा नाडी तुम्हाला खरंच देवाकडे घेऊन जाते. एक तर अध्यात्माने घेऊन जाते किंवा खरंच घेऊन जाते. म्हणून सुषमा नाडी आपल्याला कंट्रोल नाही. म्हणून संध्याकाळी अशा गोष्टी काही आपल्याला सांगितल्या असतात की करायच्या नाही. जर आपण त्या केल्या तर खरंच देवाकडे जायला मार्ग मोकळे होतात. किंवा असं म्हणतात की, म्हणून मी सांगितलं की जर आपण प्रवास करत असेल तर प्रवास करायची सुरुवात सुषमा नाडीने व्हायला नाही पाहिजे. किंवा एखादी चांगली गोष्ट करणार असेल, किंवा म्हणजे लढायला तर आजकाल कोणी जात नाही, पण युद्धाच्या पहिले जे पहिले पूजायचं जायचं, हे करायचं जायचं, तर दे नीड टू मेक शुअर की एदर ते सुषमावरती नाहीये, आणि त्यांची जर असतील तर त्यांना चंद्रावरती आणायचे, किंवा जर सूर्यावरती असेल तर त्यांना सॉरी, जर ते चंद्रावरती असतील तर त्यांना सूर्यावरती आणायचे, जेणेकरून एनर्जी राहील आणि सगळ्यात मेन म्हणजे सुषमेवरून ते बाहेर येतील ना, कारण ते युद्धाला लढायला जाणार आहे. प्रवास करायचा असेल तर सुषमेवरती कधीही प्रवास करायचा नसतो. म्हणजे ती 1 ते 1.5 मिनिटासाठी चालू असते, तर ऍटलीस्ट आपलं पाऊल जर असेल चालू तर थांबून जायचं. आणि मग एदर तुमची उजवी डावी चालू झाली की मग तसे तुमच्या प्रवासाला लागायचं, किंवा घरी ऑफिसला जाताना तसं लागायचं. हे मी सुषमेवरती डिटेलमध्ये बोललोय, जेव्हा सुषमेवरती तेव्हा जस्ट पूजाताईंनी टच केलं म्हणून मी सांगतोय. तर ही सुषमेची गंमत असते. भगवान के पास जाना है तो सुषमा का साथ लो और जाओ. 2 रास्ते हैं, कौन सा रास्ता लेना है वो आप डिसाइड करो. अजून कोणाला काही शंका प्रश्न असतील तर विचारू शकता. तृप्तीताई, तुम्हाला आवाज येतोय ना? तुमचा तुमचा कॅमेरा बंद आहे, म्हणून मी अज्युम करतो की तुम्हाला सगळं समजतं. हो 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 ऐकते ऐकते. ठीक आहे. काही प्रश्न शंका असतील तर विचारतो. और जायचं पुढे सूर्यावरती की थांबायचं? स्टॉप झाले, एकदम स्टॉप. ठीक आहे. सूर्यावरती जाऊया. जिथे स्टॉप झाले तिथे मला कन्फ्युजन होतं की काय करायचं नाही, मनाचा डिसिजन घेऊन पुढे जातो. ओके, इथे सुषमा चालू झाली आहे. स्क्रीन दिसते माझी? दिसते माझी स्क्रीन? हा, ठीक आहे. तर सूर्यावरती येऊया. सूर्य, जसं आपल्याला माहिती आहे, ऊर्जेचे प्रतीक आहे. जे काही सांगितले मी, बळाच्या गोष्टी करायच्या असतील किंवा जिथे तर्काच्या गोष्टी करायच्या असेल, म्हणून मी सांगतो बिझनेस किंवा लहान मुलांना परीक्षेला जर जायचं असेल वगैरे, तर वी नीड टू मेक शुअर की ऍटलीस्ट घरातून निघताना सूर्यावरती निघतोय. तर जिथे जिथे तर्काच्या गोष्टी असतील, जिथे जिथे डोकं लावायचं असेल, जिथे जिथे बळ लावायचं असेल, तिथे सूर्य नाडी असणं खूप 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 महत्वाचं. आणि अच्छा, हा सगळ्यात मेन म्हणजे वर्चस्व. वर्चस्व म्हणजे काय? वर्चस्व म्हणजे आपण म्हणतो ना की मी एखादी गोष्ट समोरच्याला खूप समजवते, पण समोरचा ऐकतच नाही. माझं डोकं फोडायचं बाकी असतं, पण समोरचा काही ऐकत नाही. हे घरच्या फॅमिलीच्या गोष्टीत झालं. ऑफिसच्या याच्यामध्ये मला काही गोष्टी समोरच्याकडून करून घ्यायच्या आहे, पण समोरचा ऐकत नाहीये. किंवा जर मला एक पब्लिक स्पीकर बनायचे, किंवा एक लीडरशिप क्वालिटी असते ना, वर्चस्व, मोदी, ती लीडरशिप क्वालिटी आहे की वर्चस्व आहे. आपल्याला माहिती आहे, म्हणजे समोरचा डोळे 10 वेळा विचार करून करेल की हा
तर हे जेव्हा वर्चस्व आपल्याला करायचे असतं, आता वर्चस्व म्हणजे गुंडागर्दीवालं वर्चस्व नाही, पण तुम्हाला कळालं की आपल्या गोष्टी सहज समोरच्याकडून करून घ्यायच्या आहे, किंवा तुम्हाला वाटतं की एखादी गोष्ट सहज समजून द्यायची आहे, तर तेव्हा आपल्याला मेक शुअर असायला पाहिजे की आपली सूर्यनाडी ऍक्टिव्हेट आहे. बळ वगैरे हे तर तुम्हाला माहितीच आहे आता, की बळ पाहिजे, तर्क पाहिजे, पण वर्चस्व जेव्हा करायचे असतील, खास तर करून नंदाताई तुम्हाला सांगतो की वर्गामध्ये जेव्हा आपण शिकवत असाल विद्यार्थ्यांना वगैरे, तर खूप वेळेला असं होतं की आपल्याला असं होतं की मुलं कंट्रोलच्या बाहेर जातात वगैरे, तेव्हा फक्त गुपचूप येऊन बाथरूम मध्ये बघायचं कोणती नासिका चालू आहे, आणि आता सरावाने तुम्हाला कन्वर्ट करता येईल, मग तशी कन्वर्ट करून मग यायचं, बघा मुलं कसे शांत बसतात. तुम्ही शाळेत शिकवतात म्हणून मी त्याच्या हिशोबाने उदाहरण दिलं, पण ही वर्चस्वाची भाषा इथे. ठीक आहे. तर सूर्यामध्ये सगळ्यात मेन असते वर्चस्व आणि तर्क. शारीरिक तुम्हाला माहिती होतं. हे मी सांगितलं होतं, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट होते, फ्लाइट अँड फाईट मोड मध्ये जातं. ग्लुकोजचं सर्क्युलेशन होतं आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये एक्स्ट्रा एनर्जी येते. डायजेशन होतं, हे पण सांगितलं होतं. लीडरशिप तुम्हाला बोललो, लीडरशिप, आणि जिथे जिथे डिसिजन मेकिंग आहे, तिथे तिथे सूर्यनाडी खूप 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 महत्वाची आणि खूप खूप मदत करते. केव्हा करायचं? सूर्यनाडी केव्हा केव्हा ऍक्टिव्हेट असली पाहिजे? चंद्रनाडीचं आपण सांगितलं. तसं अन्न पचवण्यासाठी, ज्यांना अन्न डायजेशनचा प्रॉब्लेम आहे, पोटात गॅस होतात, ऍसिड रिफ्लक्स होतात, किंवा जे काही म्हणजे जेवण पचायचे जे काही प्रॉब्लेम असेल, तर कुठेतरी त्यांची जेवायच्या वेळेला किंवा राईट आफ्टर हॅव्हिंग लंच और डिनर त्यांची चंद्र चालू आहे. तर दॅट वी नीड टू मेक शुअर की आपली सूर्य असायला पाहिजे. ऊर्जेचे काम करण्यासाठी, बळ वगैरे काम करण्यासाठी, व्यावसायिक निर्णय. जर तुम्ही ऑफिसमध्ये एखाद्या इंटरव्ह्यूसाठी जात आहात, किंवा एखादी बिझनेसची डील करत असाल, किंवा एखादी क्लिनिक वगैरे तुमचं हे करत असाल, तुमचे जे काही फायनान्शियल डिसिजन आहे ते सगळे सूर्यनाडीवरतीच व्हायला पाहिजे. प्रवास तुमचा सूर्यनाडीवरती व्हायला पाहिजे. प्रवास चांगला होतो. आणि जे काही सौदे परत फायनान्शियल मध्ये झालं, सौदे असतील, डिसिजन मेकिंग असतील, ती सूर्यावरतीच व्हायला पाहिजे. अजून अंजलीताई तुमच्यासाठी, ज्यांना पोट साफ होत नाही सकाळी, त्यांच्यासाठी सूर्यनाडी ऍक्टिव्हेट करणं खूप 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 महत्वाचं आहे. काय करायचं, आपण बाथरूम मध्ये गेला की बाथरूम मध्ये काय करायचं, डावी नासिका मुद्दामून बंद करायची. अंजलीताई, ऑटोमॅटिक, आता हे काही तुम्हाला असं नाही की लगेच उद्या बंद केलं आणि उद्या लगेच प्रेशर येईल, कारण वेळ लागतो या गोष्टींना. पण इव्हेंच्युअली बाय प्रॅक्टिस, जेव्हा तुम्ही दररोज दररोज प्रॅक्टिस कराल, तेव्हा तुम्हाला हळूहळू जाणवेल की ऑटोमॅटिक आपल्याला प्रेशर यायला सुरुवात झालेली आहे, किंवा साफ होतंय पोट. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एक साधं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की डावी नासिका बंद करून घ्यायची, आणि मग आपली जी काय विधी असते सकाळची, ती विधी करायची. बघा लगेच फरक पडतो. ठीक आहे. आणि कामाला जाताना सगळं सांगितलं, यश मिळवण्यासाठी आणि बाह्य शरीरावरती, मला जेव्हा माझ्या शरीराचे नियंत्रण घ्यायचे किंवा समोरच्यांचं नियंत्रण घ्यायचंय, तर सूर्य माझी ऍक्टिव्हेट पाहिजे, आणि ऍज युज्युअल जेवण झाल्यावर ऍक्टिव्हेट पाहिजे. हे असतं सूर्याचं गुणधर्म. आता कसं करायचं? तर जसं चंद्राचं होतं की आपण पोटातून श्वास घेतो, कारण इट वॉज कनेक्टेड विथ युअर पॅरासिम्पॅथेटिक. तर सूर्याची एक्झॅक्ट उलट असतं. सूर्य काय करतो, वरच्यावर श्वास घेतो, कारण आपल्याला पळायचंय ना. कुत्रं मागे लागलेलं आहे. कुत्रं मागे लागल्यावर जर आपण पोटापासून श्वास घेतला, तर कुत्रं येऊन चावून मोकळं होऊन जाईल आपल्याला. इतना टाइम नाही रहता अपने पास. वरच्यावर श्वास, पटापट वरच्यावर श्वास घ्यायचा आणि पळायचं कुत्रं मागे लागलं. सेम होतं सूर्यनाडीमध्ये. म्हणून सूर्यनाडीमध्ये ज्यांना पण छातीचे विकार आहे, गीतेताई तुमच्यासाठी, ज्यांना लंग्सचे विकार आहेत, ज्यांना फुफ्फुस झाले, हार्टचा त्रास आहे, त्यांच्यासाठी सूर्यनाडी खूप महत्वाची आहे. पण हार्ट्समध्ये थोडे कॉम्प्लिकेशन होतात. ज्यांना बीपी वाढलेले आहे, त्यांनी सूर्यनाडी करू नये, कारण अजून बीपी सूट होते. पण मोस्टली वरचे ऑर्गन्स, मोठा-मोठासा. वरच्या वर श्वास घेऊन सूर्यनाडी ऍक्टिव्हेट होते, सूर्यभेदनाने होते. या 2 गोष्टींनी सूर्यनाडी ऍक्टिव्हेट होते. सुषमाला येऊन मी थांबतोय. आज एकाच दिवस सगळे नको. पण सूर्यनाडीचे हे गुणधर्म आहेत. शारीरिक तर तुम्हाला एक मिनिट हां, चार्जिंगला लावतो. मीटिंग बंद पडून जाईल जर माझी बॅटरी बंद पडली. सगळे नाकांवर बोट ठेवताय, नाकांवर हात ठेवताय. 21,000 लिटरचं आज कळालेलं आहे. ओके, ठीक आहे. सॉरी, माझ्या बॅटरी संपावर आलेली. हा, ठीक आहे.
तर हा, कुणाला काही शंका प्रश्न असतील तर विचारू शकता. म्हणजे दादा आपण मला अजून एक विचारायचं होतं. हा, विचारा ना. तृप्तीताई मग अंजलीताई. हा, म्हणजे आता आपल्याला जर एखादा आपले अवयव दुखत असतील किंवा खूप वेदना होत असतील तर मी असं ऐकलंय की कोणती नाडी चालू आहे ते चेक करायचं. जर समजा म्हणजे सूर्यनाडी चालू असेल तर ती बंद करून चंद्रनाडीने श्वास घ्यायचा. मग ते आपलं जे दुखणं आहे ते थोडंफार कमी होतं असं ऐकलं. मग ते होऊ शकतं का तसं? चंद्र त्याच्यामध्ये असेल काय तर होतं ताई, सूर्य, सूर्य दुःख. असेल तर चंद्र असं ऐकलं. तर याच्यामध्ये काय असतंय की मोस्टली हम्म. आता काय होतं, आता हा कोइन्सिडन्स आहे की आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम काय की कुठेतरी आपली सूर्यनाडी खूप ऍक्टिव्हेट आहे, जे काही लाईफस्टाईल झालेलं आहे. मुळात आपलं वजन वाढलेलं आहे, सूर्यनाडी आपली खोग्यांची ऍक्टिव्हेट. आज आपण सगळे, तुम्ही, आपण, मी बोलतोय की आपली सगळ्यांची सूर्यनाडी ऍक्टिव्हेट आहे म्हणून. आता जेव्हा जेव्हा कुठे दुखतं तर मोस्टली 90% वेळेला तुम्हाला असं आढळेल की तुमची सूर्य चालू आहे. मग तुमच्या नियमानुसार, म्हणजे जसं आहे की आपण सूर्यावरून चंद्रावरती शिफ्ट होऊ. आणि मग होतं काय इथे, की चंद्रावरची शिफ्ट झाल्यावर शांतता मिळते, आराम मिळते. आणि मग सबकॉन्शियसली मग तसं आपलं दुखणं थांबतं. पण डायरेक्ट दुखणं नाही थांबत. म्हणजे जसं आता माझा इनकेस गुडघा दुखतोय, तर मी चंद्रावरची शिफ्ट होऊन मला थोडं शांतता वाटेल, एक थोडं रिलॅक्सेशन वाटेल. आणि मग ओव्हरऑल माझं दुखणं कुठेतरी कमी झालेलं असणार. पण गुडघ्याचं जे आहे, म्हणजे जो फॉल्ट आहे तो तसाच तसा असेल. समजा माझे गुडघे घासले गेले, तर ते तसेच तसे राहतील. पण त्यावेळेला त्या पर्टिक्युलर मुवमेंटला आपण नासिका शिफ्ट करतो म्हणून बदल जाणवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा नासिका आपण शिफ्ट करतो, राईट टू लेफ्ट किंवा लेफ्ट टू राईट, तेव्हा काय होतं की शरीरात फिजिकल चेंजेस होतात. कारण अगेन इडा, पिंगला आणि सुषमा ह्या 72,000 नाड्या हे आपल्या प्रत्येक ऑर्गन्स वरती कनेक्टेड आहेत. तर गाडी चालू बंद करायची असेल, तर जरी बटन चालू बंद करायची असेल तर पहिले इंजिन स्पार्क होईल, मग पेट्रोलचे हे जाईल, ते जाईल, तर मागे मेकॅनिकल सगळी एनर्जी होत राहते. तसं जेव्हा तुमची डावी टू उजवी शिफ्ट होते किंवा उजवी टू डावी शिफ्ट होते, तेव्हा मागे शरीरात खूप मेकॅनिकल बदल घडतात शरीरात. आणि ह्या मेकॅनिकल बदलमध्ये कुठेतरी दुखणं कमी होतं. पण व्हायस वर्षा दुखणं वाढू पण शकतं. म्हणून फ्रिक्वेंटली नाडी बदलायची नसते. नाडी ऍक्च्युली जशी चालू आहे तशीच करायची असते. 2-3 नियम असतात फक्त, की जेवताना उजवी चालू पाहिजे आणि झोपायच्या पहिले डावी चालू पाहिजे. ह्या 2 गोष्टी तरी केल्या तरी 90% आपली लढाई इथे जिंकलेली आहे. म्हणून मी फक्त या 2च वर्कशॉपमध्ये सांगतो. बाकी इव्हेंच्युअली म्हणजे हा खेळ नाही. आपण आपल्या श्वासासोबत खेळ नाही करू शकत, की राईट टू लेफ्ट करतोय, लेफ्ट टू राईट करतोय, कारण हा आपला प्राण आहे. जर माझा राईट चालू आहे तर त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. जर पूजाताईंचे आता जर दोघी त्या मोमेंटला चालू होत्या तर त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. जसं मी सांगितलं, आपला श्वास सांगतो की आता मी काय, तर काहीतरी गोष्टी घडताय म्हणून तसा श्वास चालू आहे. तर आपली ही ड्युटी नाहीये की ब्रह्मावरती कंट्रोल करणं. श्वासाला आपण आपल्यानुसार हस्तक्षेप करू नाही शकत. म्हणून म्हणतो की एक असणं माहिती असणं आणि एक असणं त्याचा, कळालं ना, की इव्हेंच्युअली तुम्ही त्याला प्रत्येक वेळेला कमी जास्ती कमी जास्ती करता. संतुलन असणं फार महत्वाचं आहे. तर आतापर्यंत एक माइंडसेट असा ठेवायचा. परत गुरुवारी पण आपण याच्यावरती बोलूच. अजून सुषमा बाकी बाकी सगळ्या गोष्टी माहिती आहे. पण जेव्हा जाऊ, 2 महिन्यानंतर घरी जाऊ किंवा घरी जाऊ, तर एकंदरीत एवढं लक्षात ठेवायचंय, की उजवी माझी चंद्र माझी झोपायच्या पहिले पाहिजे आणि सूर्य माझी जेवताना किंवा जेवल्यानंतर पाहिजे. आणि मोस्टली सुषमा दिवसात नको चालू व्हायला पाहिजे. या 2-3 गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या. बाकी प्रत्येक वेळेला हे करायची गरज नाही. पण तृप्तीताईंच्या प्रश्नांचं उत्तर, की हां, हे बरोबर आहे आणि हे होतं. पण होतं म्हणून फ्रिक्वेंटली करायचं नाही. हेच मला ॲड ऑन करायचं आहे. अंजलीताई? हा, मला असं विचारायचं होतं की मग आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा मग समजा आपली चंद्रनाडी चालू असेल तर मग ती मग तेव्हा जाण्यापूर्वी सूर्यनाडी चालू करून निघायचं का? जायचं, बिनधास्त जायचं. फक्त सुषमा नको चालू असायला पाहिजे. हे मी तेच म्हणतो. सुषमा चालू आणि शक्यतो नसतेच. पण संध्याकाळच्या वेळेला जर बाहेर, म्हणून आपल्याला संध्याकाळच्या वेळेला असतो किंवा खूप वेळेला काय होतं, वादविवाद होतो आपल्या घरी. असं म्हणतो ना, की चिडून जायला नाही पाहिजे घरातून किंवा काहीतरी मनातला राग घेऊन बाहेर नको. तेव्हा सुषमा मोस्टली चालू असते. तेच आपल्या विचारांनी आपला श्वास ठरतो. आपल्या वागण्याने आपला श्वास ठरतं. आपल्या आजूबाजूच्या भौतिकाने आपला श्वास ठरतो. तर जर चंद्र चालू असेल तर जायचं बिनधास्त, सूर्यामध्ये कन्व्हर्ट करायचे. कारण कसं आहे, इट इज नॉट अ जोक. तुम्हाला असं वाटतंय की डावं उजवीकडे, पण सहजासहजी होत नाही. खूप दीर्घ अभ्यास करावा लागतो. अजून माझा पण होत नाही. कधीतरी मी प्रयत्न करतो तेव्हा माझा हळूहळू होतो. तर आता ह्या प्रोसेस वरतून तुम्हाला यायला जवळजवळ 1, 2, 5 वर्ष लागतील. हे पण रोज
केलं. असं नाहीये की तुमची डावी चालली होती तुम्ही त्याला लगेच उजवं कराल. फक्त एक आपण करू शकतो की सुषमा चालू आहे तर तिथेच 2 मिनिटं थांबायचं आणि पटकन सुषमाचं काय की पटकन नामजप करून घ्यायचा. कारण सुषमेमध्ये जेवढं तुम्ही देवाकडे देवाचं हे कराल तेवढं लवकर प्रार्थना चांगली होते. तर त्या 2-5 मिनिटाचा नाम शांत घरात आपण तेवढ्या वेळ तिथे बसून घ्यायचं. पण तुमच्या उत्तरासाठी चंद्रावरती जाऊ शकतो आपण. म्हणजे चंद्रावरती म्हणजे चंद्रनासिकेसोबत जाऊ शकतो. येस पूजाताई. हा मला एक विचारायचं होतं. आता सपोज जसं तुम्ही बोललात की जे आहे ते चालू ठेवायचं, आपण श्वासावरती हस्तक्षेप नाही करायचा. पण आता मी बऱ्याचदा ऐकले अनुलोम विलोम करायचा. म्हणजे तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा अनुलोम विलोम करा. ऑटोमॅटिकली आपल्या शरीराला माहिती आहे कुठल्या श्वास चालू ठेवायचा आणि कुठला नाही ते. त्याच्यामुळे जेव्हा अनुलोम विलोम करतो आपण एकतर जेवायच्या आधी किंवा मेडिटेशनला बसायच्या आधी किंवा मेडिटेशन नंतर उठल्यानंतर ना, बरोबर ना? तर तेव्हा केलं तरी चालेल ना? म्हणजे मेडिटेशन झाल्यानंतर ना, लंचच्या आधी, लंच नंतर ना, थोडा वेळ 5 मिनिटं बसल्यानंतर ना, आणि आता सपोज मला तर ऑफिसमध्ये सवय लागली की काहीतरी आता डोक्यामध्ये येतं मी अनुलोम विलोम करते. एक 2-3 मिनिटं तरी करते. जेणेकरून स्टॉप त्या कामावरती कॉन्सन्ट्रेट करायसाठी. तर मग इज इट ओके? कारण तुमच्या मी ते प्रश्नाचे अनुलोम तुमच्या विलोम मी ह्या अच्छा हा बोला काय ना बोलला? तुम्ही. तर मी करते. हा म्हणजे मी अनुलोम विलोम करते की मेडिटेशनला बसायच्या आधी नाही जरी केलं तर मी नंतर तरी करते की जेणेकरून ते जे असेल ते असेल की करायला सांगितले ते ते काहीतरी असेल की जे शरीराला माहिती आणि आतल्या तत्वांना माहिती की ते काय चालू ठेवायचं आणि काय नव्हते. आणि ऑफिसमध्ये पण मी करते म्हणजे जेणेकरून कधी त्यासाठी खूप काम आहे आणि ते काम संपवायचं मग मी काय करते अनुलोम विलोम करते. एक 2-3 मिनिटं करते आणि परत कामाला स्टार्ट करते असं करते. इज इट ओके? म्हणजे मला हे विचारायचं. जसं तुम्ही बोला तुमच्या प्रश्नाचं हस्तक्षेप तर उत्तर नाही अनुलोम विलोम तुम्हीच उत्तर करायचं असं. दिलेलं आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलेलं आहे अच्छा. की अनुलोम विलोम हे कधीही हस्तक्षेप करायसाठी नसतं. अनुलोम विलोमचं कामच असं आहे, जसं नाव म्हणतं की संतुलन करायचं. अनुलोमचं कसं आहे, राईट आणि लेफ्ट दोघी संतुलन. म्हणून चंद्रभेदन करायचे नाही आणि सूर्यभेदन करायचे नाही. अनुलोम विलोम का करायला सांगतात? कारण अनुलोम विलोम संतुलन करतं. ना राईटला थांबवत, ना लेफ्टला हम्म, थांबवत किंवा हम्म. ना राईट को भागने देता, ना लेफ्ट को भागने देता. अनुलोम विलोम जी संतुलन करण्याचा प्राणायाम आहे. अनुलोम विलोम कुठेही श्वासाला हस्तक्षेप करत नाही. म्हणून मी म्हटलं की तुम्ही तुमचा प्रश्न विचारला की श्वासाला हस्तक्षेप करायचा नाही, मग अनुलोम विलोम का करतो? तर अनुलोम विलोमचं कामच ते की श्वासाला हस्तक्षेप न होऊ देणं. जर तुम्ही हस्तक्षेप करत असाल, जर तुम्ही अच्छा. उजवीकडून डावीकडे असेल, तर जर तुम्ही अनुलोम केला तर परत अनुलोम विलोम तुम्हाला जो चालू होता तिकडे घेऊन येईल. बॅलन्स करणं. कारण तुमच्या शरीराला माहिती आहे की ह्या मोमेंटला माझं कोणतं चालू आहे. ते जर तुम्ही इंटेन्शनली परत, 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 हम्म, परत करायचा हम्म. प्रयत्न करायचा असेल, तर कदाचित श्वास जाईल पण. पण मग परत अनुलोम-विलोम करून परत आपण नॉर्मल वरती येतो. तर अनुलोम-विलोमचं कामच हे. म्हणून म्हणतात की अनुलोम-विलोम हे कोणते पण चांगले. म्हणजे मी तर खूप सारे आता बघतो किंवा मी आता प्रमोट पण करतो या गोष्टी, की जेव्हा विधी होतात, म्हणजे घरात पूजा करायच्या पहिले तर बसायलाच पाहिजे. पण विधी होतात, होम हवन करतात, तेव्हा सगळ्यात पहिले अनुलोम-विलोम घालून होम हवन करायला पाहिजे. की सगळे तत्व बॅलन्स होऊन जातात. म्हणजे याच्यामध्ये फक्त इडा आणि पिंगला म्हणजे चंद्र आणि सूर्य पण बॅलन्स नाही होत. पण आपले जे पंचतत्व असतात आणि जे आपले सप्तधातूंमधून आपण बनलेलो आहे, तर हे सगळे बॅलन्स होतात. तरच अनुलोम-विलोमचं कामच हे, की जर तुम्ही डिस्टर्ब करत असाल किंवा डिस्टर्ब झालं असेल वेगवेगळ्या कारणाने, जसं सांगितलं घरात वाद झाले किंवा अचानक शरीरात काही अचानक बदल झाले त्याच्यामुळे हे झालं, तर अनुलोम-विलोम करा. हळू ती मदत व्हायला कळेल. कारण गंमत कसं माहितीये का? आता आपण युनिव्हर्सल सांगून दिलं, की जेवल्यानंतर उजवी पाहिजे, झोपायच्या पहिले डावी चाले. हा थंब रूल युनिव्हर्सल झाला. पण कदाचित त्या मोमेंटला शरीराला वाटत असेल, की नाही जरी जेवलोय तरी डावीच चालू असेल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत नसतं. तर तुम्ही हस्तक्षेप करू नका. फक्त अनुलोम-विलोम करून मोकळं होऊन द्या. अनुलोम-विलोमला ठरवू द्या, की कोणती चालू आहे. येस, कळालं येस. का? म्हणजे माझा मेसेज पोहोचला तुमच्यापर्यंत. येस, येस, येस. तर जेव्हा तुम्ही फार कन्फ्यूज असाल, की आता मी काय करू? उजवी करू की डावी करू? मला मग आता धनलाभ पण पाहिजे, पण मग मला शांत पण व्हायचंय. असं खूप म्हणजे उदाहरण दिलं किंवा मग मला झोपायचं पण आहे, पण मग मला ऊर्जा पण पाहिजे. असं एकदम कधी फार असं पेचातला प्रश्न आला ना, जास्ती डोकं लावायचं नाही. अनुलोम-विलोम करायचा. ऑटोमॅटिक त्या मोमेंटला जी तुम्हाला ॲक्टिव्हेट पाहिजे असेल शरीराला किंवा युनिव्हर्सला जी ॲक्टिव्हेट करायची असेल, ती ते ॲक्टिव्हेट होऊन तुमचं जे काही काम असेल ते होऊन जाईल.
हस्तक्षेप करायचा प्रयत्न करायचा नाही. हम्म. येस येस गीतेताई. हा. दादा, मला असं विचारायचं होतं. आता माझं मोस्ट ऑफ द आहे ना, छातीतनं श्वास येतो जास्त करून. म्हणजे आपण जेव्हा याच्यामध्ये घेतो ना, तेव्हा मी जाणून बुजून आपण तो दीर्घ श्वसन घेतो तेव्हा मी पोटातनं करण्याचा प्रयत्न करते. पण दिवसभरात पण आहे ना, असं म्हणजे कधी कधी असं लक्षात येत नाही ना की अरे पोटातनच घ्यायचा पूर्ण सोडायचा. तर मग मोस्ट ऑफ द टाइम छातीतनच येतो जातो. तर मग तसंच चालेल तसं ठेवणं की जाणून बुजून असं घेत राहायचं पूर्ण मोठं आणि छोटा. नाही तर वरच्यावर श्वास घेणं चुकीचं आहे. मी तेच म्हणतो की वरच्यावर हम्म. आपली चुकीच ते होते की आपल्या वरच्यावर श्वास, आणि तुमच्याच नाही सगळ्यांचाच हा तसा होतो. कारण तेच, हम्म. आणि म्हणून मी सांगितलं की आपल्या लाईफस्टाईलमुळे असं झालं की मोस्टली आपण सूर्यावरतीच असतो. का सूर्यावरती असतो? कारण वरच्यावर श्वास घेतो. दिवसभर तुम्ही कधी पण एरवी येता जाता पाहिलं तर वरच्यावरच श्वास घेत असाल. म्हणून ऍटलीस्ट दिवसातले 15 मिनिटं द्यायचे आणि प्राणायामाने थ्रू पोटातून मधून ऍटलीस्ट ते 15 मिनिटं घ्यायचा सोडायचा प्रयत्न करायचा. बाकी एरवी दिवस आपला वर खाली होतच राहणार आहे, कारण आपलं सूर्य चालू असते. ती खूप चुकीची गोष्ट आहे. ऍटलीस्ट हो. थोडा तरी दिवसातून 1-2 तास, म्हणजे टोटल म्हणतोय, असं नाही की कंटिन्युअस 1-2 तास तरी चंद्र व्हायला पाहिजे. तेव्हा कुठे तुम्हाला माझी गरज पडणार नाही, तुम्हाला डॉक्टरांची गरज पडणार नाही, आणि मला पण कोणाची गरज पडणार नाही जर माझा चंद्र चालू असेल तर. पण नाही होत. पण मोस्ट. त्याच्यासाठी तेच म्हणतो, म्हणून प्राणायामासाठी 20 मिनिटं अर्धा तास काढलाच पाहिजे, कारण आपलं दिवसभर आपण वरच्यावर घेतो. त्या निमित्ताने तरी पोटातनं घेतणं महत्वाचं असतं. होतं आपलं. आणि अजून एक असं, आता म्हणजे माझं काम असं आहे ना की अकाउंट कधी कधी जुळवताना ना, आज अक्षरशः दुपारी मी 12 वाजेपासून बसली, मला ₹500 डिफरन्स आला एका अकाउंटिंगला. मला ती सवय आहे की मी जोपर्यंत टॅली होत नाही तोपर्यंत माझं दुसऱ्या कामात चित्त लागत नाही. ते पहिल्यापासून मला असं. मग अशा वेळेस म्हणजे काय असावं, कोणती नाडी चालू असावी, किंवा मग काय करावं अशा वेळेस, की अनुलोम विलोम कडे जावं की असं? हम्म. अनुलोम विलोम भाई जिंदाबाद. तशी मोस्टली तेव्हा तुमची राईट चालू असते. कारण हा. जे सांगितलं, जेव्हा आपल्या हातात पैसा असतो किंवा पैशाच्या रिलेटेड गोष्टी असतात, किंवा मग तेच घर वगैरे, सगळ्या जे काही धनदौलतीच्या गोष्टी आहेत, तेव्हा हा. मोस्टली राईटच असते. आणि परत तेच ऍक्च्युली राईटच असते आपली. मग ते राईटच पैसा असो की नसो, पण ऍक्च्युली राईटच आहे, ते दुर्भाग्य आहे. पण तुमच्या त्यावेळेला राईटच चालू असते. तर जिधर काहीच समजत नाही, तर अनुलोम विलोम करो, अनुलोम विलोम भाई जिंदाबाद. कारण लेफ्ट केलं तर काय होईल, प्रॉब्लेम काय, जर लेफ्ट असली तर जी हा. कॅल्क्युलेशनची गडबड होते, कदाचित 500च्या ऐवजी 5,000 पण होऊ शकतात. पण 5 हजार. तेच, पण मग मुद्दामून करायचा प्रयत्न नाही करायचा. हम्म. जैसा चल हा रहा है, म्हणजे अनुलोम विलोम के व- हिसाब से चलने दीजिए. हा, जर समजा असं झालं की नाही बाबा आता चंद्रनाडी चालू आहे आणि आपल्याला काय ते सुटत नाही, पण थांबून ठेवून जायचं, देणं. त्यावेळेला थांबून जायचं. अच्छा. हा. त्यावेळेला थोडं जर एकदम क्रुशियल डिसिजन असेल तर थांबून जायचं. हम्म. किरकोळ जर एरवी काम असेल तर चालू ठेवायचं, जसं अंजली त्यांना म्हटलं. काम थांबायचे नाही. पण फारच हा. क्रुशियल आहे की म्हणजे त्याच्याने हा. जीवन हो. मरणाचा प्रश्न आहे वगैरे असं, तर तेव्हा थोडं होल्ड करून घ्यायचं. ओके, चालेल. अजून कोणाला काही शंका? मला फक्त एक कळकळीने विनंती अशी करायची आहे की उद्यापासून प्रत्येक जण येता जाता नाकाला हात लावून नाही फिरणार. कारण तेच टेन्शन घेऊन, कुठेतरी टेन्शन घेऊन जे मी सांगतो त्याच्याने वजन वाढायचं काम होईल. तर माझी मिशन सक्सेसफुल करायचा प्रयत्न करा, माझी मिशन फेल करायचा प्रयत्न नका करू. ही गोष्ट फक्त माहिती म्हणून करायची आहे, आणि कुठेतरी त्याचा 1-2-5% बदल म्हणून करायचा आहे. नाहीतर येता जाता पाहिलं, येता जाता ते नाही पाहिजे. तर ही कळकळीने, ऍक्च्युली मी हे शिकवायचा पहिलेच हा डिस्क्लेमर द्यायला पाहिजे, पण ठीक आहे. पण हा एक मात्र करायचे, दिवसातून उठताना म्हणजे जसं डोळे उघडले सगळ्यात पहिले चेक करायचं, त्याची नोंद घ्यायची. मला पाठवायचं असेल मला पाठवा, गुपित ठेवायचं असेल गुपित ठेवा, आणि मग रात्री झोपताना अनालिसिस करा. कारण हे आपण सांगितलं, आपण स्वतःच्या शरीराला ओळखायच्या प्रवासावरती आहे. आपण नामजप करतोय, आपण अध्यात्म करतोय, आपण प्राणायाम करतोय, आपण आसनं करतोय, सूर्यनमस्कार करतोय. वजन जे काय कमी होतंय ते होतच आहे, पण तुम्ही कुठेतरी स्वतःला ओळखायला लागलेले आता, जे पहिले ओळखत नव्हते. जसं श्वेताताईंनी सांगितलं, ते त्यांना कुठेतरी विसर पडलेला, तो आता त्या गोष्टी यायला लागलेल्या आहेत. तर स्वतःला ओळखणं फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला जेव्हा आपण 1-to-1 बोलत होतो तेव्हा सगळ्यांना हेच सांगितलं होतं, की मग मी तुम्हाला आश्वासन देत नाही तुमचं किती किलो वजन कमी होईल, पण एवढं देतात की आज 1-to-1 बोलताय, त्याच्यात 2 महिन्यानंतर बऱ्यापैकी तुम्ही स्वतःला ओळखायला लागले असणार. तर हे तात्पर्य ठेवून या गोष्टी करायच्या आहेत.
ठीक आहे. हा, आणि अंजली ताईंनी ती जी प्रॅक्टिस सांगितली ती करायची. अंजली ताई बाथरूमला गेल्यावर ह्या 2-5 गोष्टी आहेत ना, ह्या करायलाच पाहिजे. छोट्या मोठ्या आहे, याच्याने ऍक्सेस आपले काही डिसिजन बदलत नाही. और किसी को कोई सवाल? येस पूजा ताई. म्हणजे मला एक फक्त सांगायचं आहे, मी जसं अनुलोम विलोमची प्रॅक्टिस केली आहे, म्हणजे मला छोटे छोटे चेंजेस जाणवले. म्हणजे प्रत्येक लेडीजने जरी ऍटलीस्ट 2-3 मिनिटं स्वतःला अनुलोम विलोमसाठी जरी दिलं ना, तरी बरेच चेंजेस आपल्याला जाणवतात की डिसिजन मेकिंग, म्हणजे मतलब खूप वातावरण खराब आहे तरी पण शांत राहण्याची कपॅसिटी ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये येते. आणि असं वाटतं की नाही ठीक आहे, काहीतरी म्हणजे शांत होऊन आपल्याला स्टँड बाय एखादं हे करून आपल्याला निर्णय पण तो घेता येतो. त्याच्यामुळे अनुलोम विलोम जास्तीत जास्त एक 5 मिनिटं सकाळी, दुपारी, संध्याकाळी असं जरी केलं तरी सगळ्यांसाठी ते फायदेशीर आहे ऍक्च्युली. म्हणजे मी केले व्हेरी त्याच्यामुळे मला फायदा झालेला असं. येस. खूप सुंदर. तेच आता अनुलोम विलोमचं ना काय आहे, अनुलोम विलोम मला माहित नाही आता म्हणजे तुम्ही कसे शिकले आहात किंवा म्हणजे सगळ्यांसाठी म्हणतो मी की सगळे कसे आहात. तर अनुलोम विलोम आतापर्यंत आपण काय करायचो की प्राणायाम म्हणून बघायचो. आजच्या तारखेपर्यंत प्राणायाम म्हणून बघायचो की डावीने घ्यायचं, उजवीने सोडायचं, उजवीने घ्यायचं, डावीकडून, ज्याच्याने सगळं बॅलन्स होतं. पण आज तुम्हाला पूजाताईंच्या प्रश्नाचं उत्तर आता कळालं की पूजाताईंनी जे म्हटलं की भरपूर बदल जाणवतात. तर अनुलोम विलोम ऍक्च्युली इंटरनली काय करत असतं की आपले हे चंद्र आणि सूर्य बॅलन्स करत असतं. आतापर्यंत आपण जे पण अनुलोम विलोम प्राणायाम करत गेले तुम्ही पहिले, म्हणजे बिफोर कमिंग टू दिस वर्कशॉप, असं तर अनुलोम विलोम आपण श्वासाचा अभ्यास म्हणून केला किंवा लंग्स कॅपॅसिटी इम्प्रूव्ह करायसाठी किंवा तेच मटेरियलिस्टिक फायदे. पण अनुलोम विलोमचं मुळात कामच हे आहे की जी नासिका असेल तिला बॅलन्स करायचं. म्हणून जे पूजाताईंनी आता सांगितलं ते आपल्याला अनुभव जाणवतात. म्हणून मी तुम्हाला गीतेताईंच्या प्रश्नाला पण तेच म्हटलं की जेव्हा खूप कन्फ्युजन असेल तेव्हा अनुलोम विलोम करा, कारण शरीराला आपल्याला माहिती आहे की कोणती गोष्ट शरीराच्या आवाक्याच्या बाहेर जाते. फॉर एक्झाम्पल, खूप इन्फेक्शन झालं तर शरीर तुम्हाला आजारी पाडेल, ताप आणेल, म्हणजे त्या 104 तापमान जाईल म्हणजे जाईलच. ते खूप महत्वाचे आहे की 104 तापमान तुमचं जायला पाहिजे, तोवर तुमचं ते इन्फेक्शन असतात. टेम्परेचरने ते इन्फेक्शन जात नाही. आणि आपण काय करतो, पॅरासिटामॉल घेऊन तो ताप दाबून टाकतो. सांगायचा अर्थ की शरीराला माहिती असते की तापमान मला वाढवायची गरज आहे. शरीर ओरडून ओरडून सांगत असतो. आज श्वेताताईंना मी तेच सांगत होतो. श्वेताताईंना थोडं पोट खराब झालं होतं. मी त्यांना म्हटलं जेवण सोडून द्या. शरीराला माहित असतं की सगळ्यात पहिले पोट खराब झालं, शरीर सांगत असतं की जीभ कडू होईल, खायची इच्छा नाही होणार. शरीर सांगत असतं आपल्याला की जेवू नको बाबा, जेवू नको. पण आपण मुद्दामून जेवतो गोळ्या घ्यायच्या म्हणून. तसंच जेव्हा आजूबाजूच्या सभोवतालच्या गोष्टी खराब होतात, म्हणजे निसर्ग नाही, आजूबाजूच्या आपल्या माणसांमुळे गोष्टी खराब होतात किंवा काही गोष्टी खराब होतात, तर आपण समहाऊ आपले इमोशन्स वेंट आउट होतात. राग, अँगर जातो. ह्या गोष्टी सगळ्या भावनांचा उद्रेक होतो. मग शरीराला ते कळायला लागतं की ही गोष्ट आउट ऑफ कंट्रोल जाते. मग पटकन अनुलोम विलोम करा. अनुलोम विलोमने तुम्ही बॅक टू नॉर्मल होऊन जाणार, कारण शरीराला माहिती आहे. पण आता तुमच्या मागे कुत्रं लागलं तर तुम्ही चंद्र म्हणजे सूर्य, आता अनुलोम विलोमकडे याचे उत्तर आहे की याला पळवायचे की याला शांत करायचे. म्हणून म्हणतोय आता, जेव्हा तिथे कन्फ्युज असेल तर अनुलोम विलोम तिथे तुम्हाला शांत नाही करणार, तुमची अजून सूर्यनाडी ऍक्टिव्हेट करून पळवत हे करेल. ही अनुलोम विलोम मध्ये पॉवर असते. आणि ह्याच अनुलोम विलोमची व्याख्या कुठेच नाहीये की हे सगळे उत्तर अनुलोम विलोमने मिळतात की डिसिजन मेकिंग, कुठे कसं करायचं, काय करायचं, याच्या ऍक्च्युली याच्यामुळे अनुलोम विलोम करायला पाहिजे. आतापर्यंत आपण सगळं श्वासाच्या याच्यासाठी करत होतो की लंग्स कपॅसिटी वाढेल, वो अनुलोम विलोम नाही होता. म्हणून मी म्हटलं ना की हवनाच्या बसायच्या पहिले अनुलोम विलोम करायला पाहिजे, पूजा करायच्या पहिले अनुलोम विलोम करायला पाहिजे. कोणाला काही शंका? थर्सडे के लिए रखे कुछ? गुरुवारसाठी काही सोडूया. आणि तेच आतापासून तुमचे कम्प्लीट परसेप्शन प्राणायामासाठी बदलले असतील. त्या परसेप्शनने प्राणायाम करा, त्या परसेप्शनने नामजप करा, आणि मग बघा कसा फायदा होतो, कशा गोष्टी होतात. या सगळ्या गोष्टी आपण जे काय करत आहोत, ना की सूर्यनमस्कार, ना की काय, ह्या मटेरियलिस्टिक बेनिफिटसाठी अजिबात करत नाहीये. 2-5 किलो वजन कमी करायसाठी अजिबात करत नाहीये. आपण इंटरनल गोष्टी बदल करण्यासाठी करत आहोत. जर इंटरनल गोष्ट इंटरनल सांगेल की मला वजन 10 किलो कमी करायचं, तर 10 होणार म्हणजे होणार आहेच. जर इंटरनल वाटत असेल शरीराला की 2 किलो, तर ते 2 किलोवर येऊन बरोबर थांबेल. 2 किलोवरून जर तुम्ही 5 किलोवर गेला तर शरीर तुम्हाला परत 2 वर आणून सोडून देईल. तर त्याच्यासाठी करते रहो.
तो आपला एम पाहिजे. जसं मी सांगितलं, योग का करावा, आठवा. माहिती काय आठवा मी विसरलो. योग का करावा आठवा कोणता आहे? यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान. आठवा काय विसरले? ईश्वर परिधान. तो वही सब है. त्याच्यामुळे करत जायचं आणि जेवढं आपण प्राणायाम करतो तेवढं त्याच्याकडे लवकर पोहोचतो. असं बोलून आजचं सेक्शन कन्क्लूड करतो. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न शंका असतील तर मला मेसेज वरती विचारू शकतो आणि ऍज युजल उद्याच्या याला वेळेवर जॉईन हो. चलो. ओके, थँक्यू दादा.